अशा मुद्दा असा येतो की काही लोकांना माहिती नसतं की काय झालं. बरेचसे लोक असे आहेत की ज्यांच्या कुटुंबाचा कधीशी संबंध नसतो तरी ते चाललेले नसते. काही लोकांना परंपराच असतात घरामध्ये आणि नंतर येतात. त्यामुळे आता अशोक सराफ हे नाव असं आहे की ते महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतं. तर आहे कुठला हा माणूस असं की आपलं साधं एक कळत नाही काय नाही. बऱ्याच वेळेला काही बायो लिहितात असं नाही. एक थोडक्यात आम्हाला एक तुझं सगळं जे काही ज्याचा ठसाच आपल्या आयुष्यात असतो संस्कारात तो अभिनयातून येतो, गाण्यातून येतो, कुठल्या तरी परंपरेतून. काही लोक असे आहेत आपले जे लोककलेच्या परंपरेतून आलेले. तर तसं जर आम्हाला जाणून घ्यायचं एक्झॅक्टली अशोक सराफ याचं बाळपण आणि तो कुठे या क्षेत्रात कसं वळलं काय वळलं. सगळ्या लोकांना माझा पहिल्यांदा नमस्कार. मी जे काय बोलेल ते जरा सांभाळून घ्या म्हणजे झालं. पण मला अशी बोलायची जास्ती सवय नाही आहे, त्यामुळे काहीतरी मध्येच वाकडं बोलण्याची शक्यता आहे. मी मुंबईचाच, म्हणजे माझा जन्म मुंबईचा, माझं सगळं शिक्षण म्हणजे जिथपर्यंत झालं ते सगळं मुंबईचं. पण खरे म्हणजे मी माझे वडील बेळगाव हे आमचं गाव. खरं म्हणजे कर्नाटकात बेळगावचं आम्ही सारस्वत, गोड सारस्वत आम्ही. तर माझं सगळं बालपण इकडेच गेलं. माझे मामा माझे गोव्याचे, आई गोव्याची माझी. मामा माझे हे मराठी नाट्यसृष्टीमध्ये आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यावेळेला गाजलेले होते. म्हणजे ज्या वेळेला मराठी चित्रपट नाट्यसृष्टी ही डबघाईला आली होती पुरी, नाटकं नवीन येत नव्हती, संगीत नाटकच त्यावेळेला फक्त चालायची आणि संगीत नाटकच व्हायची. त्यावेळेला 4 कंपन्या फक्त महाराष्ट्रामध्ये होत्या ज्या चालू होत्या आणि कॉन्स्टंटली प्रयोग करत होत्या. आणि त्यामुळे मराठी नाटक हे त्यावेळेला जिवंत ठेवलं होतं त्या लोकांनी. त्या म्हणजे त्यातले एक माझे मामा गोपीनाथ सावकार, फार मोठं नाव. त्यांची कला मंदिर नावाची संस्था, भालचंद्र पेंढारकरांची ललित कलादर्श ही संस्था, मोगर रांगणेकरांची कला निकेतन आणि परळच्या सगळ्या कलाकारांची, परळचे जे छोटे छोटे सगळे कलाकार होते त्या सगळ्या लोकांची म्हणून एक संयुक्त महाराष्ट्र कलावंत म्हणून एक कंपनी होती. हे लोक फक्त संगीत नाटकाचे प्रयोग करायचे. त्यावेळेस फक्त 4च प्रयोग व्हायचे, कारण दर रविवारी प्रयोग. त्यामुळे त्या लोकांनीही ज्या वेळेला त्या लोकांनी मराठी इंडस्ट्री जागती ठेवली, चालू ठेवली, त्यापैकी हे 4 लोक. त्यांच्यापैकी त्यांच्यातला एक मी, म्हणजे नंतर पुढचा. म्हणजे मामांच्याकडून मी सगळं शिकलो. माझे मूळ सगळं हे माझ्या मामांच्याकडून मी मिळवलेलं आहे. माझे गुरु ते ह्याच्यातले कला जीवनातले. म्हणजे गुरु म्हणजे त्यांनी मला शिकवलं नाही असं की तू हे असं करायला पाहिजे, हे असं कर, हे असं करून नाही कधी करून दाखवू शकत होते, कारण ते नटपण होते उत्कृष्ट, पण करून दाखवलं नाही. पण त्यांनी जे शिकवलं ते मी नकळत घेतलं त्यांच्याकडून, म्हणजे ऑब्झर्व करून घेतलं. कारण आपण ऑब्झर्व करतो ही जास्त सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. मी एकलव्यासारखं त्यांच्याकडून घेतलेलं आहे ते गुरु माझे. आणि मी त्यांनी जे करतात ते मी बघून शिकलो त्यांच्याकडून. म्हणजे वाक्य बोलताना वाक्याचं कसं असायला पाहिजे, वाक्य किती स्पष्टता त्यात असायला पाहिजे, प्रत्येक शब्द हा कशा रीतीने पोचवला पाहिजे लोकांपर्यंत, तुमचं एक्सप्रेशन त्या काय असेल, हे सगळं त्यांनी. डोळ्यांचा उपयोग तुम्ही कसा कराल, हे सगळं मी नकळत त्यांच्याकडून शिकलो. मी जर त्यांनी करता तसं केलं असतं मी त्यांची नक्कल ठरली असती, पण ते न करता मी स्वतःच्याच केली. कारण तुमचं स्वतंत्र जे तुमचं विचारसरणी आहे ही त्यामध्ये दिसलीच पाहिजे तुम्हाला. त्यामुळे मी तसा त्यांच्याकडून शिकत गेलो. आणि ते माझे गुरु, त्यांनी मला अक्षरशः हाताला बोटाला धरून मला त्यांनी नाट्यसृष्टीत आणलं. आणि त्यांच्यावर मी पहिलं नाटक केलं 1967 साली, ते म्हणजे ययाती आणि देवयानी. विवा शिरवाडकरांचं नाटक. एक भाषेचा एक उत्कृष्ट नमुना. त्यात मी विदूषकाची भूमिका करत होतो. आणि असा विदूषक मराठी नाट्यसृष्टीत तरी
झाला नाही दुसरा. अशा तऱ्हेचा आपल्या मालकाशी म्हणजे गुरु आपल्या जो धनी असतो त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याच्या मागे सावलीसारखा उभा राहणारी विदूषकाची कॅरेक्टर इतकी सुंदररित्या त्यांनी लिहिली आहे. हे करताना मला असं वाटलं की मी एक सुंदर लेखकाचं एक सुंदर स्क्रिप्ट, एक सुंदर कॅरेक्टर आणि माझ्या मामांचं सुंदर डायरेक्शन मी एकाच वेळा करून मी काहीतरी मिळवू शकलो. ही माझी पहिली सुरुवात झाली तिथून. आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर मग हळूहळू मग मी नाटकं करत राहिलो, मिळवत राहिलो. कारण का मिळवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाटकं करणारे करतात, येतात जातात, काय त्याला हिशोब राहत नाही. पण तुम्ही त्यातून काय मिळवता, तुम्ही किती तुमच्या जमिनीच्या बाजूला घेता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मी तेवढं फक्त करत राहिलो. मी कुठलंही जर कोणाचंही पाहिलं तर त्यांनी ते केलेलं आहे. अजूनही मी जेव्हा कुठला सिनेमा बघतो किंवा नाटक बघतो तेव्हा ते त्यांनी एखाद्या सिच्युएशनमध्ये असं काम केलं, असं वाक्य बोलला, असा एक्सप्रेशन दिलं, हे केलं तर ते केल्यानंतर मी ते कुठल्या प्रकारे करू शकेन, मी कसं करीन ते कारण माझं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असलं पाहिजे आणि ते वेगळं असायलाच पाहिजे. त्यामुळे मी ते कसं मी नेहमी करून बघतो. ही मला सवय लागलेली आणि मी अजूनही तेच करतो. अजूनही मी गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा आपण बसलेलो होतो करोनामुळे घरामध्ये, त्यावेळेला माझं हेच चालायचं की ह्याने असं केलं, मी कसं करेन, मग मी काय करायला पाहिजे, मग मी ती एक्सप्रेशन मी करतो आणि त्याप्रमाणे मी करतो. हा जो स्टडी जो आहे ना स्वतःने करायचा, हा कुठल्याही नटाने ठेवायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही शोधत राहता आणि तुम्हाला काहीतरी तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला वेळ आल्यानंतर मी करेन ही गोष्ट कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला दरवेळेला तुम्हाला शिष्य हे बनावंच लागतं, तुम्हाला विद्यार्थी हे बनावंच लागतं. आणि ते बनणं हेच मला वाटतं एकंदर नटाचं सक्सेस असावं असं मला वाटतं. कारण माझ्या दृष्टीने म्हणजे मला जे काही थोडंफार सक्सेस मिळालं आहे ते त्याच्यामुळे मिळालं आहे मी निश्चितपणे सांगू शकतो. एक जी परंपरा सांगितली शेवटी जी गोव्याची, बेळगाव म्हणतोय तो खरं तर गोव्याचा स्त्रोत आहे, मामाकडचा आहे. तर गोपीनाथ सावकार एक प्रचंड मोठं नाव आणि त्यांचे चिरंजीव प्रसाद सावकार म्हणजे मामेभाऊ, हे पुन्हा एका संगीत परंपरेचं फार मोठं नाव. तर आपल्याला असं वाटतं की अशोक सराफ हे एवढ्या संगीत परंपरेतून गद्य नाटकाकडे कसे वळले. तो एक सुरेलपणा आहे गाऊ शकण्याचा. आणि सर की बुवा आजोबाने थपडा लागवला आणि अभिनय करायला लावला, त्याच्याऐवजी गाणं तुम्हाला करता नसतं. तर मामेभाऊ शेजारी गात होता, वयाने मोठा आहे तुमच्यापेक्षा, पण ते काय डोक्यात आलं नाही. काय पण गाण्याचं जसं होतं तसं अभिनय पण एक लक्ष होतं ना माझं. कारण अभिनय सुद्धा माझ्याकडे केला. ते माझे मामा जे गोपीनाथ सावकर होते हे गद्य नट होते, ते संगीत नव्हते. पण दुसरे मामा रघुवीर सावकार म्हणजे रंगदेवता रघुवीर सावकार, हे म्हणजे त्यांनी गाजवलेली आहे रंगदेवता एका जमान्यामध्ये. त्यांचाच मुलगा प्रसाद सावकार हा म्हणजे पुढे तो गाजवत राहिला. तर संगीत आमच्याकडे आहे, पण मला ही संगीत म्हणजे कळतं त्यातलं का नाही, मला ज्ञान नाहीये. पण जवळपास आहे मी सुराच्या, पण मी सुरात नाहीये. त्यामुळे मी धाडस केलं नाही ते. आणि ते धाडस आपल्याला कधी जमलं नसतं. एक जर आता नाटक मी अभिनय करतो तो तरी नीट करूया या दृष्टीने मी त्याच दृष्टीने पुढे चालत राहिलो. तरी देखील मी नाटकामध्ये गाणी म्हटलेली आहेत. लोकांनी कितपत सहन केली आणि कोणी टाळ्या वाजवून मला शिव्याने दिले त्या अर्थी ती लोकांना आवडली असती. कारण ती बरीचशी सुराच्या जवळपास होती. म्हणजे आता संशय कल्लोळमध्ये मी जेव्हा फाल्गुनराव केला तेव्हा मी फाल्गुनरावची मी गाणी म्हणायचो सगळी. पहिली 2 होती त्याला गाणी ती म्हणायचो. मी मानपमानमध्ये मी लक्ष्मीधर केलाय तेव्हा त्या लक्ष्मीधराची मी ते ना तुझं मी शरण अजी माफ मजला करा हे गाणं आहे त्यांचं. हे गाणं हे मी म्हणायचो स्टेजवर. आणि हे गाणं तुम्हाला असेल मी हे जयमाला शिलेदार यांच्याबरोबर म्हणायचो. त्यामुळे 2 स्वरामधलं अंतर तुम्हाला कळलंच असेल. एकदम मजा झाली अशी. मी सुरू केलं तुझं मी शरण अजी माफ मजला करा या सुरात मी सुरू केलं. त्याच्यानंतर माझं हे कडवं झाल्यानंतर जयमालाबाईंचं हे होतं सूर. तर त्यांचं वरच्या सुरातलं बाहुले मी सूत्र असं ह्याच्यात होतं. तर ते माझं तुझं मी बाहुले हे 2 सूर. तर त्यांच्या बाहुले जरा मी
त्यांच्या सुरांपुढे तुझा मी शरण आले. अरे बापरे, म्हणजे जयमालाबाई दचकून माझ्याकडे बघायला लागले काय झालं म्हणून. ऑर्गन वाजवणार आमचं तुळशीदास बोरकर तो वाजवायचंच विसरला. म्हणलं, कुठे कुठे शोधत बसला तो कुठे. आणि शेवटी म्हटलंय मग काहीतरी गडबड झाली मी पुढच्या वेळी तुझं मी शरण तुझं मी शरण असं खाली आलो. पण ती माझी फजिती झाली त्यावेळेला. ते काय झालं, त्यांचा सूर कानात नसल्यामुळे मी त्याच्यातच सुरुवात केली. म्हणजे आम्हाला माहिती आहे सूर काय आहे, तो लागत नाही ही गोष्ट वेगळी. पण मी त्यावेळेला अशी माझी फजिती झाली होती. तर संगीत हे आपलं काम नाही हे मला त्यावेळेला समजा. एवढं कशात आम्ही सिनेमामध्ये पण हे धारिष्ट्य केलंय. सिनेमामध्ये नकळत मध्ये मी गाणं म्हटलेलं आहे, नाकावरच्या रागाला का. आता आपला मोडक आनंद मोडक माझ्या मागे लागला, हे गाणं तू गायचं कुठं का नाही. गाणं फार छान, फार सुंदर ते गाणे. नाही म्हटलं मी काय माहिती आहे खरे कशाला गाण्याची वाट लावतो. तू एक काम कर, तू काय कुठे चांगल्या गाण्याला घे, चांगलं होईल तुझं गाणं. नाही मला तूच गायचं. बरोबर, कशा करतो तू आग्रह का करतोस पण. नाही तूच गायचं. मी म्हटलं मी नाही अजिबात नाही गाणार. हे बघ गा तू. कारण का माहिती आहे, ते गाणं गाण्याचं नाही आहे, ते ॲक्टरचं गाणं आहे, नटाचं गाणं आहे. नट त्याचं गाणं आहे ते. तिथे स्वराचा प्रश्न नाही, तिकडे सगळं ॲक्शन आणि ह्याचे जे म्हणजे त्याला जे पूरक ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याचं सगळं गाणं आहे, नुसतं सुरातलं गाणं नाही. हे त्याचं म्हणणं मला पटलं. हां म्हटलं हे बरोबर आहे तुझं, तू माझ्याकडून म्हटलं गाऊन घ्यायचं बघायचं. आणि चित्रपट सृष्टीमध्ये मला पार्श्वगायक आनंद मोडकाने बनवलं. ते गाणं लोकांना आवडलं. ते कितपत आहे कोणाचं, पण ते गाणं करताना ज्या हरकतीने जे केलं पाहिजे होतं, त्या स्वरातला जो चढ उतार जो पाहिजे होता, हा त्याला जो अपेक्षित होता तो मला द्यायला पाहिजे होता, आणि तो मी दिला त्यावेळेला. ते गाणं त्यामुळे फेमस झालं. त्याच्यात एक गोष्ट जाता कळत नकळत हा सिनेमा अशोक चुकाम अतिशय वेगळ्या पद्धतीचा चांगला काम. आणि हे दिग्दर्शक कांचन नायक नो मोर, कांचन नायक आमच्या पुण्याचा. माझ्या जवळजवळ 3 चित्रपटांना माझा तो प्रमुख सहाय्यक होता. आपल्याला सिंहासन सिनेमा आठवत असेल किंवा उंबरठा. तर कांचन नायक हा माझ्या मते एक थोडासा एक काय म्हणायचं त्याचा एक नशिबाचा एक भाग असतो त्याचा. नाही तर माझ्या मते तो मराठी सिनेमातला अतिशय टॅलेंटेड जाणकार. कधी बरोपर्यंत जाईपर्यंत तो आपल्या सिलेक्शन कमिटीमध्ये काम करायचं. त्याचं हे त्यांनी गाऊन हे बा शब्द हे की बा अशोकला जाणीव आहे संगीताचे, माहिती होतं आनंदला, पण तरी त्यांनी सांगितलं हे नटाचं गाणं आहे. थोडक्यात म्हणजे असं आहे की जसं नाट्यसंगीतामध्ये संवाद बोलता बोलता गायचं आहे असं काहीतरी त्यांना अभिप्रेत होतं. आणि आनंद अतिशय प्रयोगशील होता आणि त्यांनी अशोककडून ते करून घेतलं. याच्यावर मला एक फक्त आठवलं की अशोकच्या सगळ्या संवाद शैलीमध्ये जी व्हेरिएशन्स आहेत, मी थोडं एक त्याचं मूळ आता एक शोधायचं. मगाशी बोलताना तो बोलला, मला असं वाटतं की ज्या नटाला कान आहे असं शकतो तो म्हणजे काय माधुर्य संगीतात, मेलडी आपण म्हणतो, ती नाट्यसंगीताची असेल किंवा सिनेमाची क्लासिकल म्युझिकमध्ये फोकमध्ये असेल, ज्या नटाला याची जाणीव असते त्याला त्याच्या गद्य संवादामध्ये याचा उपयोग होतो. आणि तो कुठे होतो, गाताना होत असताना तो लयीत होतो. डॉक्टरांच्या तुम्ही सॉलिलोकीज बघा, त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू हे कुमार गंधर्वांचे अगदी प्रचंड भक्त. तर डॉक्टरांच्या सगळ्या सॉलिलोकीजमध्ये याच्या गोष्टी. अशोकचा जो मोड आहे तो टोटली वेगळा आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संवादांची मोडतोड आहे, म्हणजे लेखकाने लिहिलेली, पण त्याला एक जिवंत आणण्याचं काम त्या कॉमेडीमधून अशोकने केलंय, गंभीर रोलमधून. अशोक मला असं एक वाटतं की जसं गाण्याचं एक अंग आहे तसं बोलता बोलता हा म्हणाला की तो गाणं नाही मामांच्याकडे शिकला किंवा त्या घराण्यातून सावकारांच्या, पण तबला मात्र शिकला. तेव्हा काही ताल त्याला माहिती झाली. शेवटी काय असतं, एक संवादातला एक्सपेरिमेंट आपण करत असताना तालांशी खेळत असतो की कधी या द्रुतगतीत जायचंय, कधी मध्यलयीत जायचंय, कधी संथ लयीत जायचंय. चांगला नट
ही बोलण्याच्या संवादाची पेस जी असते बोलण्याची, ही त्याला कळत असते की केव्हा संत बोलायचं, केव्हा खर्जात बोलायचं, केव्हा वरच्या उच्च स्वरात काय बोलायचं, हे गाण्यातून. तसंच हे आता आपण संथेत जातो ना, हा रूपक ताल आहे, हा ताल आहे, असं जायचं आहे. काही याच्यातला एक इनबिल्ट पार्ट ताल करण्याचा विनोदी नटाला होतो का? तू एकदम परफेक्ट बोललास जबर. रिदम हे सगळं मूळ आहे याचं. अभिनय हा रिदमवर पुष्कळचा अनुभव आहे, अवलंबून आहे असं मला वाटतं. माझी वाक्य मी जेव्हा बोलताना नेहमी ही रिदममध्ये जातात. काय असतं, कुठल्याही माणसाला नेहमी रिदममध्ये राहणं हे जास्ती आवडत असतं. कारण तुम्ही जर नुसते असे बसण्यासाठी कुठे गाणं लागलं असेल तर तुमचा एकतरी पाय तरी असा होतो किंवा हात तरी असे होतात किंवा असा वेळ असं तुम्ही तुमचं सतत चाललेलं असतं. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे हे मी बरोबर जाणलेलं होतं की लोकांना रिदममध्ये, त्यामुळे माझं वाक्य हे नेहमी रिदममध्ये सुरू होतं, बीट्समध्ये 1 2 3 4 या बीट्समध्ये जाणार, असं 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 फिरत असं थांबणार, दुसरं सुरू होणार ते बरोबर दुसऱ्याच्या वाक्य संपलेल्या दुसऱ्या बीटवर सुरू होणार. हे माझं अगदी परफेक्ट ठरलेलं असतं. आता मी माझं एक वाक्य, आता मी जे नवीन नाटक करतो त्याच्यामध्ये एक वाक्य मला असं आहे, बाईच्या ह्याच्यातलं आहे ते बोलतो तो आविर्भावात बोलतो की मी तिथल्या मॅनेजरला विचारलं की मी आय वॉन्ट टू प्रिपेअर गुरगुट्या भात फॉर माय फ्रेंड. त्याला एक हे प्रक्रिया करायची असतं. म्हटलं तो मॅनेजरला, हॉटेलच्या मॅनेजर सांगतो की मला माझ्या मित्रासाठी गुरगुट्या भात करायचा आहे. आय वॉन्ट टू प्रिपेअर गुरगुट्या भात फॉर माय फ्रेंड. त्यावर तो मला काय म्हणाला माहिती आहे, ॲज अवर पॉलिसी वी कांट अलाव एनीबडी टू एंटर अवर किचन, यू नो. गेला पुढं. मग मी तिथे छोटासा उडकी, छोटासा उडकी. तर मी त्याला म्हटलं, हे बघ मी तुला 100 रुपये जास्त देते. हा जो रिदम आहे ना प्रत्येक ह्याचा, हा लोकांना अतिशय गोड वाटतो ऐकायला. लोकांना नेहमी माणूस रिदममध्ये ऐकायला फार आवडतो, गाणं हे ऐकायला फार आवडतं. आणि ती परिस्थिती मी जाणतो, त्यामुळे माझे वाक्यप्रत्येक हे रिदम असतं. तर बेस असतो त्याला की 1 2 3 4 हा बेस असतो काय. आणि मुळात म्हणजे मला तबल्याचं ज्ञान हे मला उपजत आहे लहानपणापासून. मला माहीत नाही, मी वयाच्या 5व्या वर्षापासून तबला वाजवतो. मला त्यातलं शास्त्रोक्त ज्ञान अजिबात नाही आहे, मला काही कळत नाही. पण ठेका नावाची जी गोष्ट आहे ही मला सगळे ताल माहिती आहेत, सगळे आपोआप माहिती आहेत, कसे माहिती आहेत मला माहीत नाही. पण मी तबला तो तुम्ही मला वाजवायला सांगतो, मी तुम्हाला बरोबर मी हा कोणतरी मोठ्या तबला वाटेल असं वाजवतो. पण शास्त्रीय वाजवायला तर मला काही येत नाही, कारण मी शिकलोच नाही कोणाकडे. आणि त्याला कारण म्हणजे हे नाटक सिनेमा ह्याच्यामध्ये करता ती आर्ट मी माझी फुकट गेली, सगळी वाया गेली. मी करूच नाही शकलो. कारण तिकडे पण करायचं म्हणजे तिकडे पण लगन पाहिजे, तुम्हाला काहीतरी एक तुमचं योगदान पाहिजे तिकडे काय सादर करण्यामध्ये. पण ते मी नाही करू शकलो, त्यामुळे मी ती माझी कला फुकट गेली. पण त्याचा उपयोग मला या कलेमध्ये झाला. त्या रिदमचा उपयोग हा मी माझ्या संबंध संवाद बोलण्याच्या मध्ये उपयोग करतो. आणि त्यामुळे ते संवाद माझे नेहमी अशी रिदममध्ये झाला. मला वाटतं हॅलो तुषार, हाय हाय. तर हे एक म्हणजे असं एक बऱ्याच वेळेला नटाच्या मनामध्ये आपण काय वापरतो ते असतं, पण ते नॉर्मली बोल. मला वाटतं अशोक बऱ्याच दिवसानंतर हे बोललं असणार, ताल आणि अशोक सराफ. मला असं वाटतं ते फार चांगलं पुण्यात आज एक त्याचं एक रिव्हील झालं, ही चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही लोकांनी जर हे एम्फसाईज करायला पाहिजे. अनेक नटांना यातून बरंच शिकण्यासारखं आहे. आता होतं असं की अशोक सराफ नट म्हणून इतका मोठा होतो बरं का कधी कधी, आणि आपल्याकडे आहेच ते. कारण ते काय होतं, चांगला नट दुर्दैव आहे आपल्याकडे, त्याच्यावर दुर्दैव आणि त्याच्या नकळ स्टार होतं, तो होतो. आता अशोक सराफ हा जर नट राहतच नाही काय, तो बिकम्स अ स्टार. त्यावेळेला काय होतं की लोक त्या नाटकाचं दिग्दर्शक कोण आहे, कोणी याला शिकवलं हे राहतच नाही. म्हणजे नाटक असेल ते हमीदाबाईची कोठी, विजया मेहता डायरेक्टर, पण अशोक सराफ रोल लहान आहे त्याचा, पण अशोक सराफचं काम तर तितकं गाजलं. हमीदाबाईची कोठी नाना होता आधी, ते हे सगळं त्यांनी केलं. तर मला अशोक असं विचारायचं की आपण स्वयंभावी आपण सगळं करतो नट म्हणून,
मी मूळ कामं केली आहेत. मलाही कल्पना आहे की मलाही असं वाटतं की संवाद आहेत त्याला अनेक गोष्टी ते फिरवता येतात. पण एक दिग्दर्शक नावाचा एक रिंग मास्टर, जरी शब्द तो चांगला नसला, आता पूर्वीच्या काळात होता पण नंतर आला आणि तो बरोबर कंट्रोल करत असतो. अशी काही माणसं दिग्दर्शक म्हणून अशोक सराफ या नटाला मोल्ड करू शकली का? अशी कोण होती माणसं? मोल्ड करू शकली अशी माणसं म्हणजे म्हणजे काय, मी जास्ती कॉमेडी केली. पहिल्यांदा सुरुवातीला मी कॉमेडीच केली, त्यामुळे कॉमेडीत तरी कोणी मला मोल्ड नाही केलं. कारण कॉमेडीत मोल्ड करणं फार कठीण आहे. कुठल्याही की हे अशी कॉमेडी झाली पाहिजे अशी जर मला कॉमेडी कोणी सांगत असता तो स्वतः मोठा कॉमेडियन झाला असता. पण ते होऊ शकत नाही. मला कॉमेडी कोणीच शिकवलेली कोणीच नाही सांगितली. पण 1978 साली मला अचानक एक असा रोल मिळाला की जो मला माझी जी इमेज होती त्यापासून थोडं ब्रेक मिळणारा मिळाला. बॅकड्रॉप त्याला बॅकग्राऊंड त्याला हेच होतं, म्हणजे त्या कॅरेक्टरचा बॅकड्रॉप फक्त कॉमेडीच होता. पण ती एक वेगळीच कॉमेडी होती, ती सिरियस कॉमेडी होती. म्हणजे नकळतपणे अभावितपणे घडणारी कॉमेडी होती. ती कॉमेडी नट कॉमेडी करणारा नव्हता त्यात ती कॅरेक्टर. तर ती तशी कॅरेक्टर मला मिळाली, ती म्हणजे हमीदाबाईची कोठी. आणि या हमीदाबाईच्या कोठीमध्ये पहिल्यांदा मला काम करायला संधी मिळाली ती विजयाबाई मेहतांबरोबर. त्याआधी मी स्टेजवर एक सिरियस भूमिका मी केलेली नव्हती प्रोफेशनल स्टेजवर. आधी गल्लीबोळात केली असतील कुठेतरी, पण ते प्रोफेशनल स्टेजवर पहिल्यांदा करण्याची मला संधी त्यांच्याकडे मिळाली. आणि मजा याची पहिल्यांदा मी जो रोल केला त्या लुक्का दादा, आता मला माहित नाही किती लोकांनी ते त्यावेळेला बघितलं, तुम्हीच असणार एक ते फक्त त्यावेळेला कोणी बघितलं त्यातली जी लुक्का दादा किंवा अमिताबाईची कोठी कोणी बघितलेली असेल असंही मला फार कमी वाटतं त्याच्यात. पहिली ती एका गुंडाची आहे भूमिका, म्हणजे मोहल्यातला एका वस्तीतल्या मोहल्ल्याचा एक गुंडा येतो. म्हणजे त्याच्या हुकमतीखाली सगळ्या या ज्या वारांगण असतात, सगळ्या ज्या वेशा असतात त्या सगळ्या वागत असतात, राहत असतात, त्याला सगळ्या दबून आणि घाबरून असतात. अशा ठिकाणचं ते गुंड आहे आणि तो गुंडाची जी भूमिका होती. आणि ती गुंडाची भूमिका ही गुंडा बॅकग्राऊंडला कॉमेडी होता, म्हणजे त्याच्या बोलण्यामधून कॉमेडी निघत असेल पण तो स्वतः करत नव्हता. अशा स्टाईलची भूमिका. ही भूमिका करताना मला एक वेगळं ट्रायआउट करायला मिळालं. ही भूमिका पहिल्यांदा मी करणार नव्हतो. ही पहिली भूमिका करणार होते निळू भाऊ करणार होते. आणि नाना पाटेकरनी जी भूमिका केली ती मी करतो. तर काही जणांचं एक पहिल्या 5-6 दिवस सिरियस झाल्यानंतर निळू भाऊ काय येऊच शकले नाही, कारण निळू भाऊंच्या आणि माझ्या डेट्स जमेत ना. म्हणजे मी असेल तेव्हा निळू भाऊ नाही, तर निळू भाऊ असतील तेव्हा मी नाही सापडत. तर त्यामुळे काय झालं, एक दिवशी बाई मला म्हणाल्या की अशोक आपण असं करूया, म्हणाले तिथे निळू भाऊंचं काही डेट्स आणि काही जमत नाही तुझ्यावर, आपण जरा चेंज नाण्याला आणलं त्यांनी त्या रोल माझ्या रोल, म्हणजे त्या गुंडाच्या रोलसाठी. तर मी म्हटलं आपण थोडा इंटरचेंज करूया. म्हटलं काय, हे बघ तू नेहमी अशा विनोदी अशा भूमिका करत आलास ना, तर तू एकदा त्या गुंडाची भूमिका कर, वेगळी आहे म्हणजे सिरियस आहे भूमिका तिची कर. आणि नाना आहे तो नेहमी त्या पायजे चाचणीचं आलं होतं त्यावेळेला, त्यात त्याची जरा अशी ह्याच्यासारखी होती, रोबस भूमिका होती. तर तो नानालाही करू दे, आपण असं चेंज करूया, दोघांना वेगवेगळे म्हटलं करतो, नक्की करतो म्हटलं, मी निश्चितपणे करेन, तुमच्याकडे तर नक्कीच करेन म्हटलं. कारण मला माहिती होतं मला काहीतरी वेगळं करायला मिळत आहे. आणि ते सुद्धा विजयाबाई मेहतांकडे. आणि मी ती केली. आणि मी केलेली ती आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी गोष्ट असं मला वाटतं की मी त्यांच्याकडे मी शिकून करून मी इतकी वेगळ्या प्रकारची ती अशी भूमिका मी सादर केली गेली किंबहुना माझ्याकडून की मी स्वतःला फार मोठा लकी समजतो की माझ्या नशिबात होतं म्हणून मला अशी रोल मिळाली. आणि ही जी भूमिका आहे ही काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे मला तो मोठा एक्सपिरियन्सच होता तो एक भूमिका म्हणजे. आणि ती माझ्याकडून फार चांगल्या रीतीने गेली. आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे विजयाबाईंबरोबर काम करताना मला एक कॉन्फिडन्स आला की तू हे सुद्धा करू शकतोस, तू नुसता कॉमेडियन नाही आहेस, तू हे सुद्धा करू शकतोस. हे मला त्यांनी कॉन्फिडन्स दिला. तो माझी प्रत्येक गोष्ट मी हे असं करू का म्हटलं त्या बाई त्यांनी मला
दुरुस्ती करत गेल्या तिथे ते असं कर हे विरोध कर करून नाही दाखवलं त्यांनी गेले. मला ते त्यांचं आवडलं की तुम्ही काय आहे तुमच्याकडे हे तुमच्यातून काढून घेणे. दिग्दर्शकांनी नटाकडे काय आहे हे काढून घ्यायचं असतं, त्याला पाहिजे ते आपण करून दाखवायचं नसतं. आपण करून दाखवलं तर ती नक्कल होते. मग तो त्या डायरेक्शन प्रमाणे करतो सगळं. ते तसं न करता त्या बाईंनी माझ्याकडून काढून घेतलं सगळं. तेव्हा मला कॉन्फिडन्स झालं की मी हे पण करू शकतो, मला वेगळं पण करता येतं. आणि मग मला वाटलं की नाही आपण हे काहीतरी आपलं हे ट्रॅक थोडं थोडं बदलायला पाहिजे. पण लोकांनी मला ऍक्सेप्ट नाही केलं त्याच्यानंतर सिरियस येते, म्हणजे त्यांना कॉमेडीच पाहिजे. कारण आपल्याकडे इमेज नावाची काही वेगवेगळी गोष्ट आहे. त्यामुळे एका गोष्टीत तुम्हाला बघायचं ठरवलं लोकांनी की त्याच भूमिकेत बघायला लोकांना आवडतं. चूक नाही आहे त्यांची काही. ज्यांना जी गोष्ट आवडली ते देणं हे शेवटी आपलं काम ठरतंय, आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी शेवटी कामं कॉमेडीज करत राहिलो आणि आज काय मी कॉमेडीज करतो. पण त्याला वेगळ्या प्रकारची कॉमेडी करतो, पूर्वीसारखी नाही. जी फार्सिकल ज्याला जो टच होता तो आता करत नाही, पण कॉमेडीज करायला लागली मला. पण मला पहिला जो थोडा ब्रेक दिला आणि जसा थोडंसं म्हणजे वेगळं पण दिलं माझ्या एकंदर करिअरला, तो म्हणजे विजयाबाई मेहता. आणि विजयाबाई मेहता म्हणजे माझ्याकडून अशा रीतीने त्याने काढून घेतलं त्यांना काय पाहिजे होतं ते, की मी सॅल्यूट करतो विजयाबाईंना. की एकच मी केलं, माझं दुर्दैव असं की मी त्याच्याकडे फक्त एकच काम नाटक करू शकलो, पण त्याचा मला फायदा संबंध पुढच्या आयुष्याला झाला. अशोक, याच्यात आपण जेव्हा कॉमेडी असं म्हणतो आणि तुझ्यासारख्या माणसानं कॉमेडी या प्रकाराला अनेक अंगाने बघितलं, कारण अनेक भूमिका आहेत. कधी कधी असं होतं की आपण शोधत राहतो. म्हणजे गंभीर भूमिका करणारे डॉक्टर लागूंसारखे नट असतील, काही प्रमाणात दिलीप भाऊ आहेत, सिनेमामध्ये अगदी दिलीप कुमारपासून ते नसीरुद्दीन शाहपासून सगळे लोक आहेत. आता हे असं असताना कॉमेडी या प्रकारे असताना काय खूप वेगळं वेगळं करायचं आहे. तर मराठीमध्ये पु ल देशपांडे मोठं नाव आहे, नंतरच्या कोकमध्ये दादा कोंडकेंचं नाव आहे, दामोदर मालवणकर आहे, मास्टर विनायक होते, असे अनेक केवढे लोक आहेत आणि ते सिनेमातून तुला बघायला असणार. तरी पण ज्या लोकांना तुला असं वाटतं की तुझी जवळीक आहे, चॅपलिन असेल, पूर्ण चॅपलिन असे कोण लोक आहेत की असं वाटलं मला की कॉमेडीचं हे अंग असं आहे की मला माझ्या जवळचं अंतरंग हे विनोदवीराचं कळतं, की ही मंडळी माझ्या जवळपास येतात, अशी कोण आहेत? बरेच आहेत तसे. मी म्हणजे एकाचं नाव घेऊ शकत नाही. आता चार्ली चॅपलिन म्हणजे हे सगळ्यांचाच गुरु होता माणूस साखर. म्हणजे काय तो जे काय करायचं त्याला म्हणजे बेजोड होतं ते, जे काय होतं ते त्यांच्या विनोदी ह्याच्यातला जो कारुण्य हा जो भाग होता, त्याला जी दुसरी साईड जी होती कारुण्य, ही फार मोठी होती. ती नुसती कॉमेडियन म्हणून नाही, आपण चार्ली चॅपलिन नुसता कॉमेडियन नाही म्हणू शकत. लोक हसले असतील त्यांनी जे काय करायचे ते, पण कॉमेडी असं म्हणू शकत नाही. त्यांच्या मागचं जे त्याच्या पाठी प्रत्येक त्यांच्या सिच्युएशनमधलं प्रत्येक ॲक्शनमधलं जे कारुण्य जर कोणी शोधायला गेलं तर ते एक उत्कृष्ट नट ठरतात. ते नट होते उत्कृष्ट, याबद्दल काय दुमतच नाही. जेव्हा माणूस खायला काय नसताना बूट खातो एका सीनमध्ये, बूट ज्या चवीने खातो चवा तेव्हा त्यातला तो बूट खातो ही कॉमेडी दिसत नाही. त्यातली मागची जी भूक आहे हीच प्रकर्षाने जाणवते. आणि ही जी जाणून देणारा असा तो एक वेगळाच नट होता. त्यामुळे प्रत्येक कॉमेडीला कुठेतरी एक काहीतरी शेड पाहिजे तर ती कॉमेडी उठून दिसते, या निर्णयापर्यंत मी आलो. पुढचं तू म्हटलं तर लोकांना आश्चर्य, तुम्हाला कोण आवडतो? मला लॉरेल हार्डी आवडायची. लॉरेल हार्डी या दोघांमधली एक वेगळीच स्टाईल, एकाची एक स्टाईल, एकाची एक विचित्र हे फेस करून एक कॅमेराला एक लुक देण्याची त्या हार्डीची सवय, की एक ऑडियन्सला आपल्यामध्ये घेण्याची ही सवय फार छान. ती एक सवय त्यांच्याकडून फार उचलण्यासारखी होती. बरं, त्या लोकांमध्ये स्लॅपस्टिक्सचा जो हे होता, स्लॅपस्टिक्स कॉमेडीचा, हा त्यातला भाग मी तेवढा घ्यायला सुरुवात केली. इनोसन्स ह्याच्यामधला लॉरेल मधला हा एक वेगळाच होता. मख्ख चेहऱ्याने तो कशा रीतीने कॉमेडी करू शकतो हा भाग त्याच्यातला घेण्यासारखा होता. हे लोक बस्टर किटनची त्यावेळची कॉमेडी ही काय वेगळीच होती. ती म्हणजे स्लॅपस्टिक कॉमेडीच जास्ती होती.
तो काहीतरी घेण्यासारखा होता त्याच्यातून. आपल्या मराठीमध्ये बघितलं तर ही इंग्लिशमध्ये तेवढेच आणि त्याच्याकडे कारण आमच्या कॉमेडीला नसून फक्त घेण्यासारखं असे तेच फक्त नव्हते, बाकी कोणाकडून आम्ही काही घेऊ शकत नव्हतो. आणि मराठीमध्ये जर विचारलं तर राजाभाऊ गोसावी. राजाभाऊ गोसावी या माणसाने एका जमान्यात म्हणजे रूल केलं होतं, रूल. मराठी चित्रपटसृष्टी एकट्याच्या खांद्यावर नेली होती त्यावेळेला. त्यांच्याबरोबर मग शरद काका तळवलकर होते. पण राजाभाऊची जी स्टाईल होती मख्ख चेहरा ठेवून करण्याची, वाक्याची प्लेसमेंट, तुम्ही वाक्य कसं मारता, लोकांच्या डोक्यावर मारता, कसं मारलं पाहिजे लोकांच्यावर, हे नकळत मारलं पाहिजे, वाटलं नाही पाहिजे की मारलंय म्हणून. ज्या पद्धतीने राजाभाऊ प्लेस करायचे वाक्य, टायमिंग हे कुठल्याही नटाला असलंच पाहिजे, कॉमेडी नटाला तर असलंच पाहिजे. त्या कुठली टायमिंग शिवाय नट हा बनूच शकत नाही कुठला. तर टायमिंग हे तर होतच त्यांच्याकडे. त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंट, वाक्य ज्या पद्धतीनं सोडणं, तोंडातून सोडणं, ज्या पद्धतीनं लोकांच्या डोक्यावर त्याचा प्रहार करणं, हे जास्ती मला ते अतिशय उत्कृष्टपणे करायचे. माझ्या लहानपणी मी त्यांचं प्रत्येक नाटक हे किती किती वेळा पाहिलं असेल याला काही तोडच नाही. आमची स्वतःची हे कंपनी असल्यामुळे माझ्या कंपनीमध्ये, मामांच्या कंपनीमध्ये राजाभाऊ आणि हे सतत असायचे. दामोअण्णा मालवणकर हे सतत असायचे दररोज. आणि ऑर्गन पिटामध्ये बसून मी त्यांची कामं पाहिलेली आहेत कायम. आणि ती इतकी माझ्या बाहेरशी भिडलेली आहेत की मी काही विसरू शकत नाही. की हे माझे त्यावेळेचे हे गुरु ठरू शकतात की म्हणजे त्यांचे मी शिष्य न बनता त्यांच्याकडून घेतलेले, म्हणून मी ते माझे गुरु असं मी म्हणू शकतो. मी असे बरेच लोकांकडे, अजूनही काही नट असे आहेत हल्लीच्या ह्याच्यात सुद्धा, की एखादी गोष्ट अशी करून जातात, एखादं वाक्य असं बोलून जातात की आपल्याला सुद्धा विचार करावा लागतो, अरे हे काहीतरी वेगळंच केलंय नाही काय, आपण कधी नव्हतं केलं, मग आपण त्याला करून पाहायला पाहिजे, असा सुद्धा विचार मनात येतो आपल्या. हे सगळ्यात मोठं लक्षण आहे असं मला वाटतं. किंवा प्रत्येकाने शेवटी जी शोधक वृत्ती जी आहे, ही शोधक वृत्ती तुम्ही कायम ठेवली तर काय मग बघायलाच नको, तुम्हाला बरंच काही मिळवता येतं असं मला पर्सनली स्वतःला वाटतं. आणि मी आयुष्यभर फक्त तेवढंच करत आलो की फक्त शोधून काढलं कोण काय करतो, कोण काय बोलतो आणि आपण कसं केलं असतं. क्या बात आहे. मला वाटतं की आपण एक बऱ्यापैकी व्यक्तिमत्वाला बऱ्यापैकी पोखरलाय आणि आज तो आपल्याला मनापासून सगळं सांगतोय अशोक सराफ की मी म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, कॉमेडी म्हणजे काय, आणि मला आसपास जी माणसं दिसली ती काय होती. अर्थात एक शक्यता अशी आहे की कदाचित आजची पिढी आहे तर हे जे आयडियल्स अशोकने सांगितली ती सिनेमातच दिसते, रंगभूमीवर नाही दिसणार. मी आवर्जून सांगेन तुम्हाला सगळ्यांना, हे सगळे तरुण पिढीचे लोक आहेत, तर ही जी काही क्लासिक्स आहेत ती ज्या मंडळींनी ही केली ती तुम्ही जरूर तपासून पहा. कारण आज आपण अशोकला पाहतो, आपण अशोकला पाहतो म्हणताना दाद देतो, परंतु अशोक ज्यातून घडला काय झालं याचं ओळीन होतं. मला असं वाटतं आता मी तुमच्यामध्ये आणि अशोकमध्ये येत नाही, पुरेशी तुझी बॅकग्राऊंड आता लोकांना लक्षात आली आहे. आणि आता आमचे पुणेकर चोखंदळ पत्रकार आता आणखीन काय विचारतात त्या तुझी वाट बघूया. पण मी एक इथे सांगतो, मी एवढं कधी कोणापुढे नाही बोललो, नाही खरं सांगतो, मी एवढं कोणापुढे नाही बोललो, कोणापुढे नाही बोललो. मी पहिल्यांदाच तुमच्या समोर एवढं बोलतो. याचं कारण एक तुम्हाला सांगतो, या माणसाने बरोबर काढून घेतलं माझ्या. सगळ्यात मोठी ती गोष्ट असते, तुम्हाला बोलतं करणं हे जास्त महत्वाचं असतं. तुम्हाला माहिती असतं चिकार हो, तुम्ही कितीतरी अनुभवलं असतं, पण तुम्ही ते सगळं एका वेळेस सांगू शकता किंवा तुम्हाला आठवू शकता असं नाहीये. ते काढून घेणं त्याच्यातून, आणि परफेक्ट काढून घेतलं माणसाने. अरे बापरे म्हटलं, बघा जेव्हा याने बोलायला सुरुवात केली तेव्हा म्हटलं हा बरोबर बरोबर काढतोय माझ्याकडून. कारण काय असतं, आपल्या ज्या काय गोष्टी असतात ना, आता बाकीच्यांना कळत असेल मुलाखत, कारण मी नाही असं म्हणत नाही, पण या नटालाच कळतात शेवटी. आपल्याला काही प्रश्न असतील तर हा प्रश्न सुरू आहे. माईक आहे का तुमचे? मराठीतील सगळ्या कॉमेडियन्सचं किंवा चार्ली चॅपलिन, लॉरेल हार्डी सांगतात, हिंदीमध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी सिनेमांमध्ये काम केलंय, त्यामध्ये असं कसं कधी काय वाटलं का की हिंदी कॉमिक आणि हिंदी भाषेतनं आपण बऱ्याच छानच काम केले, पण हिंदी भाषिक कॉमेडियन जास्त प्रिफर केले गेले आणि मराठी थोडं ते कमी राहिलं गेले, असं काय?
आता हिंदीमधले जास्ती कॉमेडियन जास्ती फेमस झाले किंवा जास्ती त्यांना प्रसिद्धी मिळाली हे जर असं विचार केला आपण तर काय आहे, आपल्या मराठी लोकांना जेवढी कॉमेडी कळते तेवढी कुणालाच नाही कळतो. मराठी शब्दामध्ये, मराठी वाक्यामध्ये, मराठी भावार्थामध्ये जे वेगळेपण आहे, प्रत्येक क्षणाला जे वेगळे अर्थ काढू शकतात असा कुणीही काढू शकत नाहीये. त्यांची ही कॉमेडी ही वेगळीच आहे बाकीच्या लोकांची. त्याबद्दल आपण काय न बोलणंच आहे खरं. त्यांची म्हणजे विक्षेप, अंगविक्षेप आणि ह्याच्यावर बाकी ह्याच्यावर जाते. वाक्य वाकडी तिकडे फेकणं किंवा ह्याचे शब्द न बोलणं असे शब्द पण याच्यावरच जाते ओव्हर करण्यामध्ये. तर त्यामुळे त्यांच्या कॉमेडीबद्दल आपण काही बोलू शकत नाही. हिंदीमधली कॉमेडी असे एखाद्या कॉमेडी असतो की आता मला जर विचारलं तर मी म्हणेन की बरेच होऊन गेले कॉमेडियन. मला एक कॉमेडियन असा आवडतो की त्याचं नाव आगा. आगा नावाचा एक माणूस नट होऊन गेला. हा आगा आयुष्यभर त्यांनी एकच ऍक्शन केली, लेट रिॲक्शन. अच्छा हो एवढंच केलं फक्त त्यांनी. पण ज्या वेळेला तो करायचा त्या वेळेला तुम्हाला हसायला यायचं. दर वेळेला तो करणारे माहिती आपल्याला आणि ती केली त्यांनी मागच्या पिक्चरमध्ये पण हेच केलं होतं. पण तरी देखील तो आगा हा कॉमेडियन हा एक वेगळाच कॉमेडियन होता. डायलॉग्स बोलण्याची जी वेगळीच स्टाईल. मला आता लोकांना विचित्र वाटेल की मोठे एवढे कॉमेडियन गेले आगा का म्हणतो. पण तुम्ही जे करताय तुम्हाला तर वेगळं जो तुम्हाला काय करता येत असेल पण तेच वेगळे एकच ऍक्शन वेगळ्या सादर करणं हे पण किती महत्वाचं आहे. त्यामुळे मला तो फार आवडतो. आणि तुम्ही काय म्हणाल आणखी काय म्हणाल होतं? मराठीमध्ये हिंदीच्या लोकांचं जे आहे त्यांचा परिणाम तुमच्यावरती काय? नाही माझ्यावर तर काहीच नाही झाला परिणाम. माझा परिणाम काय होण्याची काही हेच नव्हतं. कारण आपलं हे वेगळे त्यांची हे वेगळी. तर त्यांच्याकडून काय घेण्यासारखं काहीच नाही. स्टेजच्या लोकांकडून घेण्यासारखं भलतच आहे. पण हिंदीची कॉमेडी काय त्याला काय म्हणजे मीही केली शेवटी मलाही करावी लागली आणि केली मी. पण ती काय आता मी एक पिक्चर केलं त्यातली कॉमेडी एक वेगळीच होती. एक करण अर्जुन. आता करण अर्जुन मध्ये त्याची ती लँग्वेज बोलण्याची आणि सतत दोन्हीकडे कॉम्प्रोमाइज करायची जी हे होती ती एक कॅरेक्टर होती. ती कॅरेक्टर पूर्ण असल्यामुळे मला ती करायची आणि ती चांगली झाली माझी. म्हणजे तो जो हे दाखवला होता जो तिकडचा राजस्थानचा जो मारवाडी तर तो ती महत्वाची कॅरेक्टर होती त्याची. पण आपल्या एक तर म्हणजे आपल्याला मला महत्वाची कॅरेक्टर मिळत नाही कधी. कॅरेक्टर होती ती. आपल्याला बाकीचे आपल्याला मिळतात ते कॉमेडी कॅरेक्टर्स मिळतात कॉमेडियन. मग त्या एका डायरेक्टरने मला सांगितलं होतं ए देखो ये सीन है. मी म्हटलं सीन वाचलं म्हणजे हाँ सीन है ये क्या है सीन इसमें करो ऐसा करो ना कुछ ऐसा करो अरे करो मैं क्या करूँ आप क्या करेंगे फिर. म्हणजे त्यांचं काहीच नाही. हे कॉमेडी करो हे जे आहे ना या लोकांचं असंच असतं. वाक्य एवढंच असतं मग त्याचं ते आपली वाक्य घुसळून काहीतरी भलतच करून टाकतात. त्यामुळे काय होतं टोटल ह्याचा फार वेगळा परिणाम होतो. ही घुसडगिरी जी आहे ना स्वतःची वाक्य घुसवायची ही फार वाईट असते. आता नाटकात सुद्धा मी लोकांना सांगतो ॲडिशन कोणी घ्यायचं नाही. नो ॲडिशन. मला वाटलं काय होतं लोकांच्या आहारी जाऊन तुम्ही विनोद वाढवतात किंवा काहीतरी मध्येच वेगळं वाक्य टाकतात. नाही अजिबात करायचं. काय होतं त्यांनी तुम्हाला हे करतात लोक हसतात तुम्हाला त्याचा आनंद मिळतो पण तुमच्याबरोबरचा जो आर्टिस्ट आहे त्याची मजा येत होते. टायमिंग बिघडतं ना सगळं अख्ख्या नाटकात टायमिंगच बिघडतं. जे नाटक स्क्रीन चालले तर मध्येच काहीतरी झालं असं वाक्यात विभागते तर तो निरुत्तर होतो. त्याला काय बोलावं हे कळत नाही. मग तो गॅप पडतो. तो भलतच काहीतरी बोलतो. हे सगळं समोर तिथलं नाटकाला घातक आहे फार. त्यामुळे मी कधीही ॲडिशन घ्यायला देत नाही कोणाला. नो ॲडिशन. हां तुम्हाला ॲडिशन करायचं चांगली असेल निश्चित पण ती तुम्ही आधी सांगा. ती कारण समोरच्या माणसाला सांगा मी असं बोलणार आहे. तालमीत करा. तालमीत पहिलेचे काही ते मुळात तालमीत करा. पण समजा बऱ्याच दिवसांनी काही फरक केलं तुम्हाला सुचलं तर ते आर्टिस्ट सांगतात मी असंच बोलणार आहे बुवा. तर तू काय बोलायचं बोल नाही तर तुझं तू काय ठरवतो किंवा तू काही हे बोल काय असेल ते. पण ते केलं तर मग तो हे राहतो
अलर्ट राहतो तो माणूस. असं आहे ते आपल्याकडे वेगळंच आहे थोडं. बोल. तुम्ही भाषेचा उल्लेख केला. सुरू करताना केलं. तुम्ही भाषेबद्दलही बोललात आणि आता सातत्य कॉमेडीतले याबद्दलही. तर स्टँडअप कॉमेडीचं आता एकूण एक लाट आहे आणि त्याला मराठी भाषेत सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तरुण मुलं हे प्रयोग करतात. पण तुम्ही आता मी लहान असल्यापासून अशोक सराफ तुमच्याकडे कॉमेडी ऐकत आले आणि आत्ताही त्यात सातत्य आहे. पण तरुणांमध्ये कुठेतरी ते परत रिपिटेशन त्यातलं वाटत राहतं. मग त्यांचा अभ्यास कमी पडतोय या शैलीमध्ये किंवा त्यांची भाषा किंवा संदर्भ कमी पडतात असं काही आहे का? किंवा त्यांनी काय मेहनत घेतली पाहिजे यात सातत्य राखण्यासाठी? खरं सांगायचं म्हणजे काय माहिती आहे, हे जे आर्टिस्ट आहेत म्हणजे स्टँडअप कॉमेडी करतात, ब्रिलियंट आर्टिस्ट आहेत हे. ते करतात पण छान फार. पण तो काय तो शेवटी एक वेगळाच प्रयत्न झालेला असतो. ती कॉमेडी वेगळीच आहे. ती कॉमेडी नाटकातली किंवा सिनेमातली कॉमेडी याच्यापेक्षा वेगळी आहे. त्यात जास्ती वाक्य तुमच्या पंच लाईन म्हणून एक त्यांचा एक शब्द आहे, पंच मारला, मी पंच मारतो. पंच मारतो म्हणजे की नाही काहीतरी जोक करायचा. ही जी स्टाईल आहे त्याच्यावर स्टाईल आहे, त्याच्यावर आहे ती सगळी अवलंबून. आपल्याकडे त्यामुळे त्यात कॅरेक्टर नसते कधीच. नाटक आणि सिनेमामध्ये ही नेहमी कॅरेक्टर असते आणि त्या कॅरेक्टरला अनुसरून केलं पाहिजे हे महत्वाचं ठरतं. तर ती पॉप्युलर होते जास्ती. हे हसवतात लोक, टेरिफिक करतात जे काय करतात ते, की सामान्य माणसाला किंवा कॉमेडियनला ते जमणार पण नाही असं करतात कित्येक वेळेला. म्हणजे त्यांना सॅल्यूट आहे त्याबद्दल. पण ते लोक तुम्ही डोक्यात ठेवू शकत नाही, तुम्ही स्टोअर करू शकत नाही की हे टॉय असं विसरून जाता नंतर. पण तीच जर एखादी नाटकाची भूमिका असेल किंवा सिनेमाची भूमिका असेल ही तुमच्या लक्षात राहते. हे सगळ्यात जास्ती चांगली गोष्ट आहे ना. तर त्यांनी काय कॅरेक्टरच्या दृष्टीने काय करता येईल हा विचार करायला पाहिजे. पण कॅरेक्टर दृष्टीने काय करता येईल याच्यापेक्षा ही कॅरेक्टर आहे याच्यापलीकडे कॅरेक्टरायझेशनच नसतं. त्यामुळे ते काय पंच लाईन मारत राहतात, पंच लाईन मारत राहतात. लोक असतात, लोकांना आवडतं. पण वेगळाच ते प्रकार आहे तो सगळ्यात वेगळा प्रकार आहे आणि तो सुद्धा एक कठीण प्रकार आहे हे मी मानतो. पण त्यामुळे पण तुम्ही लक्षात राहत नाही तेवढीच वाईट गोष्ट आहे. सर, तुम्ही हमीदाबाईच्या कोठीचा उल्लेख केला. आम्ही सगळ्यांनी ते फार पाहिलं नाहीये, पण तुम्ही अलीकडे फार म्हणजे थोडंसं पाहिजे म्हणजे काही जे क्लिप्स किंवा अवेलेबल नाही. काय झालं टीव्ही काढली होती त्यांनी, पण ती काय झालं त्यावेळी 3 तासात नाटक 1.5 तासात केलं होतं. बाईनेच केली होती. ते 1.5 तासात कसं होणार ते नाटक? त्यातलं सगळं मूळचं जो आशय होता तो सगळाच केला नाही. त्यामुळे काय त्याचं काही झालंच नाही मिळाली. बरं काय तर त्यात नाना नव्हता त्यात. पण अलीकडे जे तुम्ही काही सिनेमे केले, एक उन्हाळा दिवस होता किंवा प्रवास अलीकडचा आहे, त्या सगळ्याच्या तुम्ही सिरियस भूमिका बऱ्याचशा केल्या आणि तो म्हणजे खूप सुंदर अभिनय होता त्यातला. पण त्याचीही फारशी दखल घेतल्या गेली म्हणजे तुमची ओळख आजही विनोदी अभिनेता म्हणून पटकन होते. तर त्या शिक्क्याचं कधी वाईट वाटतं की तुम्ही तो सकारात्मक यानेच घेता? वाईट वाटतं असं म्हणण्यापेक्षा मला खंत वाटते त्याची. काय ॲप्रिसिएशन हे आपल्याकडे जसं आहे ना, आपल्या लोकांकडे सॉलिड आहे, मराठी लोकांकडे सॉलिड आहे. ॲप्रिशिएट करणं आहे. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं नाही आवडलं, हे असं सरळ सांगा नाही. पण ते का ते सस्टेन करू शकत नाही, का त्याला आवडू नये? कारण काय कॉमेडी मी केली तो एक वेगळाच होता. आता उन्हाळ दिवस हे म्हणजे शन्नांचं स्क्रिप्ट आहे, ते शन्नांनी लिहिलेलं, शन्ना नवऱ्यांनी. आणि शन्ना नवऱ्यांनी एक लाईन अशी मस्त आहे त्याची की आयुष्यात तुम्ही एक दिवस तुमचा वेगळे जगा. आयुष्यात तुम्ही फक्त एक दिवस ठरल्यापेक्षा वेगळे जगला तर तुमचं आयुष्य 5 वर्षांनी वाढतं. ही लाईन आहे. आणि एक शीघ्रकोपी माणूस आयुष्यात नाईलाजाने त्याला एक दिवस वेगळा वागावं लागतं. त्यामुळे कसं बदलतं त्याचं हा अतिशय सुंदर थॉट होता आणि अतिशय सुंदर पिक्चर होतं ते. हे त्यावेळेला वेळेवर रिलीज झालं नाही त्यामुळे लोकांना ते कळलं नाही.
पण आता टी व्हीवर बघितल्या लोकांना कळतं की फार सुंदर पिक्चर. मला बरेच लोकांचे फोन येतात, अहो तुमचे एक दिवस काय चार किती छान पिक्चर आहे होते. म्हटलं काय करू, नाईलाज आहे. आपल्या लोकांना नाही सस्टेन केलं, मी काय करू त्याला. एक वेगळी कॉमेडी नाही केली, वेगळी म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी. शाब्दिक कॉमेडी नव्हती ती, सिच्युएशनल कॉमेडी होती पुरी. म्हणजे लोकांना असं वाटतं की शेवटी काही लोकांना शाब्दिक कॉमेडी जास्ती आवडते का, त्यांना सिच्युएशनल कॉमेडी का पसंत पडू नये असं आहे ना. आता प्रवासमधला हा सब हे तो वेगळाच मांडलेला आहे प्रवास. एक माणूस असं सांगतो ज्याला डायलिसिस झालेला आणि तो कधी मरेल हे सांगता येत नाही. हा असा माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी वाटेल ते काम करायला तयार होतो आणि गाडीचंही पकडतो. हा एक वेगळाच थॉट आहे. हा असा आधीपर्यंत कोणी दाखवलेला नव्हता आणि तो वेगळाच तऱ्हेने केला गेला. पण काय होतं हे वेगळं म्हणजे मग मी म्हणतो मग आपली गुणग्राहकता कुठे जाते. उचलून जायला पाहिजे ना असे वेळ. मग कित्येक असं वाटतं की आपले मराठी लोकच याला दोषी आहेत काय. मग जे लोक आपल्या डोक्यावर उचलून घेतात तेच लोक असं पण करू शकतात असा विचार येतो डोक्यात. त्या पिक्चरच्या बाबतीत तेच झालं. असं माझ्या जसं पिक्चर असं नाही, कित्येक पिक्चराच्या बाबतीत असं झालेलं आहे. असं की चांगले सब्जेक्ट आणि चांगले सादर करून सुद्धा कमर्शियली नाहीच चालले. मग लोकांना काय बघायचं आहे हा प्रश्न राहतो. हा प्रश्न चांगला होता. पण प्रश्न असे एक लक्षात घ्या की चित्रपटामध्ये नट आणि नाटकातला नट या त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्याच्या पूर्णतेबद्दल याचे वादच नाही. परंतु ते नाटक जेव्हा संपूर्ण असतं, त्याची कथा वस्तू आणि सगळी पण चित्रपट एक पूर्ण असतो, त्यामध्ये त्यांनी केलेले सगळे एफर्ट असले ते सगळा सिनेमा कसा झाला एक मुद्दा, आणि दुसरा त्याचं मार्केटिंग काय झालं, तर कसं गेलं, कुठपर्यंत गेलं, त्याच्या आसपास काय होतं, असे अनेक. आणि केवळ अशोकचाच नाही मुद्दा, अगदी दिलीप कुमारपासून अनेक लोकांचे सिनेमे असे आहेत की जे सिनेमे त्यांनी मनापासून केले. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गुरुदत्त की त्यांनी केलेल्या सिनेमांची त्या काळात दाद नाही. पण आता दुर्दैव आपल्याकडचं असं आहे की गुरुदत्त हा किती वेगळा दिग्दर्शक आहे. कुठे रिव्हील झालं तुम्हाला कल्पना आहे ना. एका फ्रेंच माणसाने फ्रान्समध्ये गुरुदत्तचा एक रेट्रोस्पेक्टिव्ह केला की हा मनुष्य काळाच्या पुढे असलेला एक हिंदी दिग्दर्शक आहे की ज्या वेळेला त्याच काळात 57-58 साली सत्यजित रे, मृणाल सेन, शांताराम बापू हे सगळे प्रख्यात गोष्ट असताना एका माणसानं हे शोधून सांगितलं की अरे हा वेगळं काहीतरी सांगतोय. आणि मग ते रिव्हील झालं. आणि मग प्रत्येक सिनेमा जेव्हा गुरुदत्तांचा लागला तो काय तुम्ही विचारूच नका, तो इतका त्या काळात झालाय की अरुण त्यांचा मुलगा सांगतो की आमचे वडील असताना ते असं भाग्य असतं तर आणखीन 10 सिनेमे झाले असते, असं होऊ शकतं. त्यामुळे नट हा अशोक म्हणतो त्याप्रमाणे तो पूर्णतेला असतो. हां आता त्यांचीच गोष्ट म्हणजे गुरुदत्त साहेबांची गोष्ट सांगितली मी सांगतो. त्यांचा कागज ते फूल काय पिक्चर आहे, काय थॉट आणि काय किती सुंदर त्यांनी केलंय. कमर्शियली फ्लॉप. नंतर ज्या लोकांनी बघितलं लोक म्हणतात हे काय पिक्चर आहे, आता बोलतात लोक. मग त्यावेळेला काय झालं, मग त्यात कुठे गुरुदत्त त्यावेळेला कमी पडला तसं नाहीये. त्यावेळेला बघण्याची एक दृष्टिकोन जो होता तो वेगळा होता. मग दृष्टिकोन हळूहळू आता बदलत चाललेला आहे. आता ज्या प्रकारचे पिक्चर निघताय ते आधीच्या आधी पण कोणी ट्राय केले ते सगळं फेल्युअर झालेले आहेत ना. आता त्याचं महत्व कळायला लागले की त्या लोकांनी काय केलं त्यावेळेला, असं हे होतं. पण आम्ही तो मी कसं एक वेगळा करायचा प्रयत्न करून बघितला, नाही चालला. सर तुम्ही अनेक विनोदी भूमिका साकारल्या, त्यापैकी सर्वात आवडलेली भूमिका तुमची कोणती होती? आणि सोशल मीडिया पण आता सध्याच्या नवीन युगात मोठ्या प्रमाणात सगळीकडे आहे, तर त्याचा परिणाम कितपत जाणवतो कोणावर? एकंदर नाटकांवर. आणि माझी आवडलेली भूमिका म्हणजे हे म्हणजे प्रश्न असा झाला की आईला विचारावं तुला ते 5 मुलं कुठलं मुलगा आवडतं तुला, असं नाही ते. म्हणजे कुठलीही गोष्ट मला आवडलेलीच असते किंवा मला ती भूमिका आवडलेली असते म्हणून मी करतो असं आहे ते. त्यामुळे काय मी आवडली असं म्हणू शकत नाही. वेगळेपण हे मी शोधतो त्याच्यात, देतोच असं मी सांगू शकत नाही. दिलं जाईलच असं माझ्याकडे. पण मला जी आवडलेली आहे भूमिका ती मला आवडली हा एक मुद्दा झाला, ती गौण झाली. पण तो लोकांना किती आवडतो याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं, कारण त्याच्यावरच शेवटी मी पुढे काहीतरी करू शकेन ना. त्यामुळे तो प्रश्न हे येत नाहीये. बरं दुसरं काय म्हणाल तुम्ही?
सोशल मीडियाचा परिणाम. सोशल मीडियाचा जसं काय काय परिणाम मिळणार काय नाही. सोशल मीडिया म्हणजे काय हे लोकांना आता कळलेलं आहे. तर जे मीम्स व्हायरल होतात तुमचे जुन्या क्लिप किंवा फोटो घेऊन तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? मी फार मजेतच बघतो, मला अतिशय आवडते. कारण त्याला काय सुचतं हे महत्त्वाचं आहे. बरं काय आहे, मी एक गाणं केलेलं आहे ते बिनकामाचं नवरामधलं. ते गाण्यावर किती झालेले आहेत तुम्हाला माहिती मेम्स? किती बऱ्याच कन्नड पिक्चरचं आणि तामिळ पिक्चरचे पण त्याच्यावर हे करतात. तर मला त्यांच्या त्या एडिटिंगचं मजा वाटते. धनंजय माने विशेषतः. धनंजय माने तर काय, धनंजय माने हा काही न करता फेमस झालेला माणूस आहे. पण काही न करता असं नाही. मुळात जी फिल्म आहे ती अशी बनवणारी, त्यामध्ये जे सगळं काय करतो तो धनंजय मानेच करतो. प्रत्येक त्यातली मूळ ही धनंजय मानेची आहे. सर, ज्यावेळेस धनंजय माने कॅरेक्टर तुमच्याकडे आलं त्यावेळेस असं वाटलं होतं की एवढं पुढे जाऊन हिट होईल आणि नाही, बिलकुल नाही वाटलं. लोकांना आवडेल असं वाटलं होतं की ते मजेदार दिसतो, लोकांना हे आवडेल, हिट आहे. पण एवढं होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे हे तुम्ही लोकांनी डोक्यावर उठून धरले, निरनिराळ्या प्रकारचे त्याच्यावर चर्चा करून. आता धनंजय माने इथेच राहतात का? यात काही विनोद नाही, विनोद काही नाहीये. फक्त त्यात आहे ती सिच्युएशन. हा सिच्युएशन आहे त्यातला मोठा विनोदी भाग आहे की तो दरवाजाच्या आड लपलेला असतो, इकडे बोलत असतात, तो पळायला बघतो, तेवढ्यात हे फिरतात आणि तेवढ्यात तो वाजून म्हणतो धनंजय माने इथे राहतात का. हे जे टायमिंग आहे ना ते इतकं उत्कृष्ट जमलेलं आहे. त्यामुळे धनंजय माने इथेच राहतात काय फेमस झालं. त्याला धनंजय कारणीभूत नाहीये, धनंजय माने कॅरेक्टर कारणीभूत आहे. सिच्युएशन जास्ती कारणीभूत आहे त्याला. बाकी ही 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 पार्वती माझा बायको ही काय आहे, ही शब्दाची मिस्टेक आहे आणि ही मी जाणून बुजून केली त्यावेळेला. ती लिहिलेली नाहीये, सबरीजाने लिहिलंय नाही, ती मी केली ती. आता त्याला ते बाईला समजावून सांगताना की त्याला अशी पंचायत होती, याला काय सांगू तेवढं ही पार्वती माझा बायको. अरे माझा बायको म्हटलं आता मग म्हणतो का आता गेला तर पाय पडतो तिला, पाय पड पाय झालं तर तो नंतर म्हणतो हा याचा नवरा म्हणतो. म्हणजे पुन्हा तीच मिस्टेक करतो. मी इतका कन्फ्युज आहे. कन्फ्युजन जे आहे त्यातल्यामधलं ना ही जास्ती विनोदाची गोष्ट होती. त्यामुळे ती लक्षात लागतं लोकांचा. सर, तुमची शर्टची जी स्टाईल होती एक गुंडी ठेवायची, ती कशी काय तुम्ही हे केली? म्हणजे एकदम त्यावेळेची गुंडी लावली नसेल का स्टाईल जी होती त्या काय त्यावेळेला स्टाईलच होती. शर्टाची हे लावायचेच नाहीत कधी, ही उडी ठेवायची अतिशय स्टाईल होती त्यावेळेला. म्हणजे यंग जनरेशनमध्ये ती स्टाईल. पण त्याच्यात काय होतं ते बेफिकिरीपणा दिसून येतो ना, थोडासा बिंदासपणा. तर ती त्या स्टाईलमुळे ठेवली जाते. बरं, शर्टाचं बटन लागत नव्हतं ही तिसरीच गोष्ट आहे. हा काय सांगू काय सांगू तुला. तर निखळ विनोद म्हणजे काय, तुला जेव्हा निखळ विनोद हे काय असतं, मी विनोद करण्यापेक्षा तो विनोद तुम्हाला कसा जाणवतो निखळ, हे निखळपणे त्याच्यावर अवलंबून आहे. मी करतो माझ्या दृष्टीने विनोद, आहे की नाही. पण हा ऐकण्यासारखा वाटला ना तुम्हाला तर मग ठीक आहे. अरे काय फालतू काय नाही, त्याला काय अर्थ नाही. किंवा घाणेरडे शब्द असतील तर मग तो विनोद नव्हे. पण तर देखील निखळ विनोद नसलेले सुद्धा हटणारे लोक आहेत आणि त्याच्या सुद्धा पॉप्युलरिटी मिळवणारे आहेत लोक, नाही असं नाही. सर, आपण म्हणजे मराठीतले अभिनेते आणि हिंदीमधले जॉनी लिव्हर होते, याच्यामध्ये होते करण अर्जुन मध्ये. काय वाटतं, त्यांनी पण मराठीमध्ये काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत अनुभव जॉनी लिव्हर मराठीतले कलाकार जॉनी मधले आहे. म्हणजे त्यांनी मराठीमध्ये काम केलं. जानी काय माहिती, जानी हा ब्रिलियंट माणूस आहे. जानी बरोबर तुम्ही राहा, एक दिवशी राहावाच ना, तर तुम्हाला कळेल तो किती ब्रिलियंट माणूस आहे.
हे जे काय आता आता जे करतात ना स्टँडअप कॉमेडी आणि स्टँडअप कॉमेडी पूर्वी सुद्धा होत होती नाही असे, पण त्याला ग्लॅमर दिलं ते जॉनीने दिलं. पहिली स्टँडअप कॉमेडी, आता हे सगळे रेकून रेकून नटाचे आवाज काढतात निरनिराळे, पण पहिले जे निरनिराळ्या नटांचे आणि नट्यांचे आवाज हे पहिले केले जॉनी लिव्हरने केले. अतिशय छान माणूस, मस्त माणूस, विनोदी, बोलण्यामध्ये सतत शोधत असतो काहीतरी, जोक शोधत असतो. असे जाता एकदा एक आमच्या सिनेमाजवळ एक अशी नटी चालत चालली होती, अशी चालत गेली त्याच्यासमोरून. तो असं नुसता बघत होता. मी त्याला म्हटलं, काय रे, क्या मिल गया, कुछ मिल गया? हा म्हणा, त्यांनी तिचे सगळं चालून दाखवलं. बरं, हे त्याचं ऑब्झर्वेशन. त्याला आम्ही काय म्हणायचो माहिती, टिप कागद. म्हणजे हे करत असतो ना आपण ब्लॉटिंग पेपर, त्याला नाव ठेवलं होतं आम्ही ब्लॉटिंग पेपर. ज्या गोष्टीवर चिकटला की त्याच्या इकडे त्याचं लिहिलं आलेलं, दुसऱ्या बाजूला उमटतं. तर तशा प्रकारचा तो माणूस, असं आम्ही त्याला नाव ठेवलं होतं त्यावेळेला. त्याच्याकडे त्याची एक मी सगळ्या नटांनी केलेली, पण एका नटाची कुणीच केली नाही अशी मी त्याच्याकडून एकदम एक मिमिक्री पाहिली. आणि मी हसून हसून कोसळलो की मला असं वाटलं की तोच माणूस समोर उभा आहे. आता हे मी करून दाखवू शकत नसल्यामुळे मी निश्चित सांगू शकत नाही तुम्हाला त्यांनी कसं केलं. पण आपल्याकडे हिंदीमध्ये इफ्तेकार नावाचा नट होता, इन्स्पेक्टर पोलीस ऑफिसर. त्याची नक्कल मी कुणाकडूनही पाहिलेली नाही, कोणीही केलेली नाही. पण तो परफेक्ट असा बोलायचं तरी वाटायचं की इफ्तिकारच बोलतोय. हे जे आहे ना, ह्याच्या अभ्यास वृत्ती त्याची, कुठलाही घेत राहणं, हे घेतो असं करतो तो करतो, कायम लक्ष शोधत असतो तो कोण काय करतो. मी जो मग अशी म्हटलं ना, तो त्याच्याकडून त्याचा गुन्हा आहे, त्याच्याकडे आहे तो. पण अत्यंत ब्रिलियंट माणूस आहे. हा, अत्यंत हे लक्षात घ्या की अतिशय एक म्हणजे त्याच्या सहवासात तुम्ही आले की 2 मिनिटं अशोक सांगतो ते करेक्ट आहे. ऑब्झर्वेशन तर जॉनीचं चांगलंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत ब्रिलियंट आहे. ब्रिलियंट आहे, बुद्धिमान आहे. आणि तो टिपकागत जरी असला, तो म्हणतो ते बरोबर आहे, पण टिपकागत असणं इतकं सोपं नाही. तर ते काय आहे, त्या विशेष काय होतं तर बरोबर टक्कन तो झालं. दिलीप पवार सारखा मनुष्य की जे गंभीरपणे काहीतरी काही बोलायचं, त्याचं काय हे जे पकडायचं असतं ते जॉनीकडे विसंगती शोधणे. आणि त्याचा विशेष पहा तुम्ही, तो मनुष्य मूळचा तमिळ आहे, तमिळियन आहे, तेलुगू, धारावीच्या झोपडपट्टीत वाढलेला तेलुगू आहे तो. हो. आणि तमिळ मनुष्याने हिंदीवरचं इतकं कमांड करायची ती सगळी. आणि त्याचं सगळ्यात, जसं अशोकने वारंवार सांगितलं, कॉमेडीचं ग्रेट विषय ते म्हणजे त्याचं टायमिंगचा सेन्स. ॲक्टिंग करत असतात. काही सिनेमे असे आहेत, परेश रावल आणि तो असं आहे, कुठला एक सिनेमा आहे त्यांचा एकत्र, ज्याला तो शब्दांचे घोळ करतो पहा, असं एक कॅरेक्टर आहे. आवारा पागल दिवारा. काय त्या सिनेमात काही तसा काही अर्थ नाही. पण या परेश रावल आणि जॉनी लिव्हर यांनी मला तो सिनेमा 2दा बघायला लावला. म्हणजे कमाल आहे. म्हणजे आमच्या म्हणजे माझी इंग्लंड एक मुलगी असते, इथं आम्ही सगळे बसून आज काय बघायचं म्हटल्यानंतर अमरपरांथानी हा एक सिनेमा असतो, गंमत म्हणून पोरायची, तसा हा आवारा. केवळ परेश रावल आणि जॉनी. आम्ही जॉनीला म्हणजे आम्ही पूर्वी आमचा असा ग्रुप होता, मी, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, जॉनी लिव्हर, विजय पाटकर. हे ना कुणाच्या तरी घरी संध्याकाळी बसायचे आणि त्यातून आम्ही जॉनीला नकला करायला लावायचो. आणि तो जराही खळखळ न करता कधी ज्याने नाही रे बाबा आता नको, आता नाही, तो करून दाखवायचा. तर म्हटलं जॉनीला, म्हटलं जॉनी तुम्ही तुला दरवेळेला कर म्हटलं की तू करून दाखवतो, तर मेराही स्टडी होत आहे ना उसमें. ही वृत्ती, हे किती किती मोठी गोष्ट आहे की मी करून बघतोय की माझं अजून आहे की नाही ते, म्हणून मी करतो. अच्छा, आम्ही तर कोसळायचो, आम्ही जमिनीवर लोळलेलो होतो त्याच्या एकंदर हे बघून. मजेदार माणूस, स्वभाव म्हणजे भयंकर गोड माणूस, भयंकर गोड माणूस. मुलगी पण त्याची खूप टॅलेंट. हा, ती पण टॅलेंटेड आहे बा. तिने काहीतरी आता वेगळं स्वतःच सुरू केलेलं आहे. आणि ती इतकी टॅलेंटेड आहे की जवळजवळ दुसरी जाणी वाटते ती, इतकी टॅलेंटेड. मी मुलाकडे नाही, पण मुलीकडे येते. आणि हे अशोकने जे सांगितलं कॅरेक्टर्समधून विनोदाचा एक भाग
ते काही नट असे त्या काळातले अशोक ते खूप आधीचे होते. एक ओमप्रकाश नावाचा एक नट आहे. तो बेसिक तो नटच आहे. ओमप्रकाश नावाच्या माणसाचं टायमिंग, त्याचं कॅरेक्टर्स काय आहे. एक आझाद नावाचा सिनेमा का त्याला काही गोष्ट त्याने पोलीसचं काम करतो, साधा कॉन्स्टेबल आहे बरं. पाहिले पण मी सांगतो एकूण म्हणजे 50-60चा सिनेमा आहे दिलीप कुमार. म्हणजे दिलीप कुमार ज्या वेळेला 55 सायकोलॉजिकल स्ट्रेन मध्ये होता त्यावेळेला त्याच्या लंडनच्या सेक्रेटरीने सांगितलं, बाबा हे आता देवदास वगैरे बंद कर, आता जरा काहीतरी गांभीर्याने बाहेर ये. म्हणल्यानंतर कुठली सिलियस्ट गोष्ट घ्यायची असं म्हणून करता करता त्यांनी चक्क मीना कुमारीने ते दोघांनी ठरवलं. तर तिलाही तोच ट्रेन होता गंभीर भूमिका करायच्या. तर दोघांनी असं ठरवलं की आपण एक 2 सिनेमे मजा करायचे. म्हणजे हा एक अशोकच्या बोलण्याचा एक मधला एक लाईन आहे की गांभीर्य अतिगांभीर्य माणसाच्या पर्सनॅलिटीवरून परिणाम होईल. त्या सेक्रेटरी सांगितलं, युसुफभाई असं मत कर, तू स्टॉप तेच नव्हतं, त्याच्या पुढे तुम्ही काहीतरी कॉमेडी करा. एक त्यांनी कोहिनूर नावाचा सिनेमा केला. त्या सिनेमात काय आहे हे मला कधी पण आपण हसत राहतो. त्यामध्ये इंग्लिश तो म्हणजे हिस्टॉरिकल सिनेमा कॉस्ट्युम फिल्म आहे. त्यात इंग्लिश बोलतात, तमिळ बोलतात, तेलुगू बोलतात. आणि गंमत अशी आहे बरं का की जी ट्रॅजेडी क्वीन म्हणून मानली जाते मीना कुमारी आणि दिलीप कुमार, हे दोघं जे काही धमाल करतात ना की तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. म्हणजे जणू काही त्यांना अक्षरशः मधमाशा चावल्यासारखं काहीतरी करत असतात दोघेही, पण ते मुळातच ब्रिलियंट असल्यामुळं. हा अशोकचा तो पॉईंट आहे की मुळात तुम्हाला ब्रिलियंट असल्या तो आहे अशोक आपण सारखं मगापासून कॉमेडी वगैरे म्हणतोय, पण अशोकचं हे सगळं बेस आहे ना हा सगळा त्याच्या कल्पकतेवरती आहे, हे लक्षात घ्या. आणि बुद्धिमत्ता आणि कल्पकता एकत्र येणं फार आहे. कुमार गंधर्वांचं म्हणणं होतं की बाबा बुद्धिमत्ता आहे, थिअरी मांडली संगीताची खूप मांडलं तुम्ही, अरे पण त्याचा कल्पकतेने तुम्ही रचनात्मक काय वापर केला हा मुद्दा असतो. तुम्ही बुद्धी सेल्फिश काय झालं काय पाहिजे डॉक्टरचा कॅमेरा, अरे डॉक्टरला कॅमेरा देऊन आपला कॅमेरा देऊन टाकतो. आणि बिलाची परवानगी पण का अजिबात काही नाही. शेवटी बिल द्यायला जायचं ना ते निम्म बिल कमी करायचे. मी असं करणार नाही, सिनेमा तुम्ही केल्या ना माझ्या कॅमेरा फार झालं. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं की आमचा अशोक जो आहे या त्याला बरेच प्रश्न पॉलिटिकली विचारले जातील त्याला, ते सगळं अशोक उत्तर देणार नाही. कारण या लोकांचा विशेष काय माहिती का, त्याच्या प्रत्यक्षात बोलणार नाही. वेळ येईल ना तर तो बरोबर व्यंग करून त्याचा अगदी अगदी तुम्हाला सूड गोचील. कुठल्या वाक्याला ते काय पॉलिटिकल तो कॉमेंट करील म्हणजे त्याच्या कलात्मक गोष्टी हे विशेष काय दादानी भाषण कुठे केली काय, हो. दादा जे काय बोलायचे ते सगळं ह्याच्यात. असं मला तुला तेच विचारायचंय. अनेक लोक पॉलिटिकल कॉमेंट विचारत असतील, पॉलिटिकल मतं विचारत असतील, बरं बाकी इतर वेळेला पॉलिटिकल असतं, पण काय होतं काय तुम्हाला लोकांचं काय मुळात पॉलिटिक्स मधलं मला काही कळत नाही, मला काही समजत नाही. मी बातम्या वाचतो पण ते देखील वाचल्यानंतर सुद्धा मला कळत नाही हा असं का म्हणाला आणि तो तसं का म्हणाला. काहीतरी गडबड आहे एवढं कळतं, पण निश्चित काय गडबड आहे मला कळत नाही. तेव्हा आपण त्याच्यावर मत व्यक्त करणं हे काय बरोबर नाही असं मला वाटतं. मी कधी बोलत नाही, मला नाही समजत त्या गोष्टीत मी बोलत नाही. कशाकरता बोलायचं. बरं काय होतं चुकून आपण एखादं हे बोलायचो, हल्ली बऱ्याच छत्र्या लगेच उभे राहतात ना, आमचा अपमान झाला आमचा हे झाला तर नकोच ना, लफडच नको आपल्याला. आपण जो प्रांतच नाही त्या प्रांतात जायचंच कशाला आपण. मी नाही जात, मी त्या भानगडीत नाही पडत. आता दादा कोंडके होतो तुम्हाला सांगतो, दादा कोंडके ना त्याचा सीन कसा बनायचा तुम्हाला मजा सांगतो. मला ना पूर्वी सवय होती, त्यावेळेस मला काय कामधंदा नाही, कारण मी हे केलं होतं त्यांचं पांडू हवालदार केलं होतं, त्याच्यानंतर पहिलंच पिक्चर ते, त्यामुळे मी त्याच्यानंतर मग काय संध्याकाळी कामधंदा नसायचं. त्यावेळी मी बँकेत काम करायचो, स्टेट बँकेत. तर मी संध्याकाळी सुटली मी त्यांच्या ऑफिसमध्ये ताडदेवला त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचं. त्यावेळी त्यांचं स्क्रिप्ट चाललेलं असेल, ते स्क्रिप्ट कसं चालायचं त्यांचं एखादा सीन, मग ते म्हणणार दादा म्हणणार राजेश मुजुमदार त्यांचा रायटर, तो म्हणायचा असं असे याच्याने तो येतो आणि मग असं असं बोलतो. आता काय बोलतो म्हटल्यावर पहिलं वाक्य बोलायचे दादा कोंडके, तो असं असं बोलतो. मग त्याच्यावर दुसरं बोलायचा राजेश मुजुमदार, म्हणजे पुढचं वाक्य बोलायचं. मग तिसरं वाक्य दादा कोंडके बोलायचं, चौथा वाक्य राजा. अशा रीतीने सीन हो, असा सीन कधी होतो काय. पण हे लोक असं सीन करते मी चकितच झालो. लोक इकडे डोकं धरून असे बसून लिहितात, हे असे तो बोलतो ते दोघे बोलून एक अतिशय उत्कृष्ट कॉमेडी सीन तयार केला त्या दोघांनी. म्हणजे काय काय आहे बघा, म्हणजे किती उत्स्फूर्तता किती आहे बघा त्याच्यामध्ये.
की लगेच एक बोललं तर दुसरं सुचावं त्या लोकांना आणि त्यांनी बोलावं. ही अतिशय घेण्यासारखी गोष्ट होती त्यांच्याकडे. अशोक. निळूभाऊंकडून जे बोलायचं सांगतो. हो. निळूभाऊंसारखा सज्जन नट मी नाही पाहिला दुसरा इंडस्ट्रीत. अजिबात नाही, कुठेही तुम्हाला सापडणार नाही. भयानक सज्जन म्हणून त्यांना काहीही पडलेली नव्हती रादर की दुसरा काय करतो त्याच्या काय त्याला कसा पाडायचा कधी नाही त्या माणसाने केलं. त्यांना आपल्याकडे हल्ली बरंच होतं ना, याला मी खाल्ला त्याला मी खाल्ला त्याची वाट लावून टाकली पावला, हे अजिबात नव्हतं त्या माणसाकडे. एखादा सीन कधी कधी असं व्हायचं की लेखक सीन द्यायचा, काहीच नसायचं त्यामध्ये. एखादा पहिलं नुसतं लिहिलं अमुक अमुक सीन म्हटलं मी निकडे असं बोलतो. हां बोल म्हणजे हा बोल म्हणणं देखील केवढं लागतं. हां बोल मग 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 तुम्ही असं बोला त्याच्यावर. हां चालेल मी असं बोल. मग मी त्याच्यावर मी असं बोलेन, हे वाक्य बोलेन. हां मग मी काय बोलू, मग तुम्ही हे असं बोला. ठीक आहे, मग असं करून मी त्यांचं वाक्य समज माझ्याकडे मोठा सीन तयार झाला. आणि रिहर्सल करता करता मी एक वाक्य बोलायला विसरलो. माझं वाक्य त्या माणसाने मला आठवण करून दिली. माझं वाक्य होतं ते, आणि तो पंच होता लाफ्टर मिळण्याचा, कॉमेडी होण्याचा. त्या माणसाने मला आठवण करून दिली, अरे सो ती तू बोलला नाहीस वाक्य, बोल 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 चांगलं आहे. कोण करतो असं, कुठला नट करतो दाखव मला. कोणाच्या मध्ये एवढी हे दाखवली की दुसऱ्याने लिहिलेलं वाक्य दुसरा बोलणार आहे, दुसरा क्रेडिट घेऊन जाणार आहे, आणि हा माणूस सांगतो की तू बोलते ते वाक्य चांगलं आहे. नाही सापडत. म्हणजे त्यांना स्वतः करून जायचे काम ते त्यांना होतं ते बरोबर परफेक्ट त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांच्या मीटरमध्ये परफेक्ट काम करायचं ते. आणि सगळ्या भूमिका त्यांच्या ह्या नेहमीच गाजलेल्या आहेत, सगळ्याच भूमिका ते करून जायचे. त्यांना काही पडलेलं नसतं, बाजूचा काय करतो, समोरचा काय करतो, इकडचा काय करतो. ही म्हणजे स्वतःवर विश्वास असण्याची केवढी मोठी गोष्ट आहे. माणसाचा स्वतःवर जबरदस्त विश्वास असल्याशिवाय ही गोष्ट जमत नाही कधी. जो दुसऱ्याला कधी असू दे देऊ शकत नाही. मला नेहमीच मी जितके निळूभाऊंबरोबर काम केले, जितके मी पिक्चर निळूभाऊंबरोबर केले, मला सगळ्या पिक्चरमध्ये अतिशय मजा आली, अतिशय मला आनंद वाटला. त्यावेळेला मी नेहमी खुश होतो की आज कोणा पिक्चरमध्ये आणि निळूभाऊ, अरे वा चला म्हटलं प्रश्न नाही. मग म्हणजे आता चांगलं आमचं दोघांचं हे जमणार इथपर्यंत. आणि आता मी PLNच्या कोणी सांगतो, आता पु ल देशपांडेचं सांगतो. पु ल देशपांडेसारखी कॉमेडी ही ज्याला समजली त्याला समजली. माणूस जे काही लिहून जायचं त्याला काही तोड नाही. मी त्यांच्या पुस्तकाची पारायणं करतो. पारायणं माझ्याकडे त्यांचा सगळा सेट आहे. आणि जेव्हा कुठे असं कंटाळा आल्यासारखं वाटतं की मी त्यांचं पुस्तक परत काढतो, परत जुनं पुस्तक वाचतो, आणि त्याच्यात मी परत फ्रेश होतो. म्हणजे माझ्या एकंदर कॉमेडीला जसं गाणी माझ्या गाडीमध्ये गाणी वाजतात ती कोणाची दुसरी कुठली नाही वाजणार. 1950 ते 60 मधली गाणी वाजणार फक्त, आणि जी लताबाईंची आहे तीच वाजणार. लताबाई आणि मोहम्मद रफींची गाणी असतील तेवढीच. लताबाईंचा मी इतका फॅन आहे की मी लताबाईंची गाणं वाचून मी शूटिंगला शूटिंग जाताना मी सुरू करतो, ते शूटिंगला पोहोचेपर्यंत मी फ्रेश होतो. हा काय अजबच हे काय मला काय कळत नाही काय, पण त्यांच्या त्या स्वरावर आणि त्या गाण्यावर मी अतिशय भीती आहे. तसं पु ल देशपांडेंचं जे काय आहे ते पु ल देशपांडेचं वाचून असं मी परत फ्रेश होतो. त्यांनी जे लिहिलेले आहेत ना, त्यांनी कोणी किती त्यांनी म्हणत, त्यांचं काय माहिती आहे, त्यांनी लिहिलेलं ना बिटवीन द लाईन्स शोधणं फार मोठं गरजेचं होतं. पण ते बिटवीन द लाईन्स काय म्हणायचं असतं त्याला हे शोधणं फार कठीण आहे. ते काय म्हणून जायचं हे फक्त त्या वाक्यापासून कळून जायचं की याच्या बिटवीन लाईन्स हे असं असावं, इतकं लिहून जायचं. आता त्या माणसाने आता एक जो नारायण ही जी कॅरेक्टर आहे त्याची व्यक्ती आणि वल्लीमधली, आता व्यक्ती आणि वल्लीमधली कॅरेक्टरमध्ये जो अख्ख्या त्याच्या बोलण्यामध्ये, अख्ख्या त्याच्या वावरामध्ये धावपणे आणि काम करण्याची किती हे असणे, ही संबंध त्याच्या एकंदर लिखाणामध्ये दिसून येते की हा नारायण किती पळत असावा आणि किती धावत असावा आणि कोणासाठी काय काय धडपडत असावे त्यांच्या नुसत्या लिखाणावरून कळतं. शेवटी एक त्यांनी सीन लिहिलेलं आहे की सगळी वरात निघून जाते, मांडवात उरतात ते फक्त तो, त्याची बायको आणि लहान मूल. हा तिकडे झोपलेल्या एका फळकुटावर
ती बायको येते शांतपणे आणि त्याच्या अंगावर चादर घालते आणि निघून जाते. आणि बाजूला ते मूल आहे, ज्या मुलाच्या हातात काळवंडलेला लाडू आहे. तो मुलाच्या हातात तसाच राहिल्यामुळे काळवंडलेला लाडू आहे आणि ते संबंध कुटुंब असं झोपत. आता याच्यामध्ये जे जो अर्थ आहे हा कोण दाखवणार आहे मला सांगा, पण त्याला कसं दाखवणार, आणि कसाही दाखवला तरी तो इफेक्टिव्ह होणारच नाही. त्याच्यामधलं जे आहे की सगळं जग करून घेतल्याच्याकडून काम करून घेतलं आणि काम करून घेतलेल्या माणसाची शेवटी बायकोच त्याची त्याला कोणासाठी केली की कोणी नाही, त्याची बायको आणि त्याचं मूलच. हे मूल सुद्धा कंटाळून शेवटी ह्याचा लाडू घेऊन झोपलेलं आहे. कोणाला त्यांची पर्वा नाही. हे ते वेगळं, हे वेगळं जग. हे जे सगळं त्यांचं हे जे सांगणं आहे हे फिल्ममध्ये कोण दाखवणार मला सांगा. कसा म्हणजे दाखवतील पण त्याचा इफेक्ट कसा येणार सांगा मला. हे पु ल देशपांडेचं फार महत्वाचं होतं सगळ्या इफेक्ट. याच्यावर मध्ये एक लक्षात आलं आपण की शेवटाला आलो तिथे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना भेडसावते की अशोक अनेक माध्यमातून गेलेले आहे. सिनेमा आहे, नाटकात त्यांनी केलं आहे, लोकनाट्यात मग असं काय असेल ते त्यांनी केलं. तर थोडंसं एक याचा एक भाग असा होता अशोक की काही काळ मधला सोप ऑपेरा आपण ज्याला म्हणतो TV सिरीज वगैरे हिंदीमध्ये हम पाच ही एक अत्यंत गाणी तुम्हाला माहीत नसेल त्या 5 कार्ट्या आणि हा भयंकर धमाल. त्यातली विद्या बालन होती ना, विद्या बालन होती ना विद्या होती. तर हे सगळं होतं ते फार धमाल होतं. तर ते जे मीडियम आहे ते माध्यम आहे ते आणि आता सिनेमा नाटक याच्यात वाय यू प्रिफर का आवडतं ते काय आहे. माझ्याकडे जेव्हा जी एकता कपूर हे घेऊन आली होती ती आणि कपिल कपूर डायरेक्ट तिचा, या कपिल कपूरच्या एका पिक्चरमध्ये मी आधी काम केलं होतं त्याआधी, तेव्हा ते माझ्याकडे घेऊन आले. मला त्याची लाईन आवडली की 5 मुली 5 तऱ्हेच्या स्वभावाच्या अतरंग एकापेक्षा एक, 5 मुली 6वी बायको आणि 7वी फोटोतली बायको, हा जो प्रकार होता म्हटलं. आणि 7 बायका विरुद्ध एक हैराण पुरुष, ही मला त्याची लाईनच मुळात आवडली. म्हटलं मी ती तेवढं ऐकलं मी म्हटलं मी करतो, केले मी म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जो रायटर भेटला तो रायटर सुद्धा इतका ब्रिलियंट होता पोरगा, इम्तियाज पटेल, नुकताच गेला बिचारा. तो असा पेपरात अशी एक जाहिरात नुसती वाचायचा बातमी आणि त्या बातमीवर लगेच संध्याकाळी एपिसोड लिहू आणायचा दुसऱ्या दिवशीसाठी. एका दिवसात त्यांनी एपिसोड लिहिलेले आहे तसे आणि हिलॅरियस लिहायचं, हिलॅरियस म्हणजे. आणि त्यात कॅरेक्टरायझेशन इतकं परफेक्ट करून ठेवलं होतं त्यांनी की ती मुलगी त्याचप्रमाणे बोलणार, ती मुलगी तशीच वागणार, दुसरी मुलगी ती तिच्याप्रमाणेच वागणार. हा बाप हा हैराणच होणार, त्यांना त्याचा कसा त्रास होणार, त्या त्रासातून तो कसा मागणार. ते फोटोमधलं ते जे हे आहे इंटरॅक्शन ते दोघांचं मधलं आहे ते तसंच राहणार. आणि हे इतकं परफेक्टपणे ते लिहिलं होतं की हमपास बघता मध्ये इतकं लोकांना आवडत गेलं ते की त्यामुळे मी घेतलं ते बरं केलं असं वाटतं. आणि आजही ओळखतात जास्ती लोक मला, नॉन महाराष्ट्रीयन जे लोक ओळखतात ते मला हंपाचवरून ओळखतात. पण नॉट इकडे नाही, नॉर्थमधले लोक पण म्हणजे ह्याच्या बाहेरच्या अमेरिकेतल्या ह्याच्यातले लोक पण त्यांना ॲक्च्युली माझं नाव माहीत नसतं पण म्हणतात हंपाच हां म्हटलं हंपाच. इतकी पॉप्युलर त्याच्यामध्ये मिळाली. पण मलाही माहीत नव्हतं एवढं होईल पण झालं बाबा. तुलनेनं मराठी सिरियल्स कशा वाटतात आता तर काय म्हणजे काय त्याला काय हरकत नाही. जोपर्यंत त्याची वन्स अ वीक होती किंवा ट्वाईस अ वीक होती तोपर्यंत काहीतरी स्टोरीला काहीतरी होता, मजा होता. म्हणजे मुद्दा काय आहे बोलायचा हे कळत होतं, जी सिच्युएशन आहे ती नीट मांडली जायची. आता भर होतं. आता फक्त चित्रित करणे याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही असं मला वाटतं. हा वेळ जास्ती जो होतो लागतोय ना हा फार त्रासदायक आहे, त्याच्यातून काही घडत नाही फक्त एपिसोड तयार करण्याच्या असं मला वाटतं. बरं काय होतंय, दररोज शूटिंग करणं, डेलीच्या हे दररोज शूटिंग करणं हे शारीरिकदृष्ट्या परवडणार नाही. त्यामुळे मी त्याच्या नादालाच लागायचं नाही असं ठरवलं. म्हणून मी नाहीच म्हटलं, कधीच मी करणार नाही. डेली नको, तुम्ही ट्वाईसही सांगा मी करतो. त्यामुळे मी कधी ह्याच्या पाठीला पडलो. त्या मानानं OTT मध्ये बऱ्यापैकी नंबर्स ठरलेला असतो 13, 17. इव्हन पाकिस्तानच्या ज्या गाजलेल्या सिरियल आता आहेत त्या खूप चांगल्या मानल्या जातात. त्यांची मांडणी धाटणी पण त्यांची सोपं कंटेंट त्यांचा ठरलेल्या याच्यात सुरू होतो. ठरल्याच्या लोकांना ते
आवडतं ते लोकांना चांगला बघायला. स्टोरी प्रकार. नीट आहे इकडे म्हणजे चाललेलं आहे, मग ती त्याचे दुस्वास करणं, मग ती त्याच्या आता ते बघतातच, सगळ्यांना माहिती आहे काय आहे ते. तर अशा या सगळ्या प्रकारामध्ये आणखी काही प्रश्न काही असतील ते सांगा. मामा, तुम्ही आतापर्यंत कॉमेडी रोल केले त्याबद्दल बोला, पण तुम्ही सिरियस नटांच्या बरोबर सुद्धा खूप सुंदर काम केली. सिरियस डायरेक्टर बरोबर, म्हणजे आपली माणसासारखा सिनेमा तुमचा आहे, किंवा वजीरसारखा विक्रम गोखलेंच्या बरोबर आहे, विशेषतः यशवंत दत्त बरोबर तुमची जोडी जमली ती सिरियसपद. तर त्या पद्धतीने आता तुम्हाला हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेले आहे. मग हे तुमच्या सगळ्या अनुभवांचं पुस्तक रूपात तुम्ही काही करणार आहात का? विचार आहे का तुमचा? काय पुस्तक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड नाही बघा, ते योगदान आहे. योगदान. हा, काही लोकांना आवडत नाही नाही तो. ते आम्हाला पुढे जीवन काम गौरव. करू देणार. लाईफ जीवन टाईम गौरव. अचीवमेंट काय संपवतात काय आम्ही याच्यात? तर काय मला काय 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 म्हणाल तुम्ही? पुस्तक रूपाने तुम्हाला हे काय तुमच्या पुस्तक? अनुभव आता बघा, आता 50 वर्षाचं स्पॅन किती आहे. असेल? आता 50 वर्षाचं स्पॅन मी काय काय आठवणी काय काय नको असं झालं. मला खरंच आठवतं की काय केलं. मला कोणीतरी आता आठवण करून देणारा पण आता कोणी नाही राहिलं त्यावेळेचा. त्यामुळे मग ते चालना देवी असं असं कोणीच नाही आहे. अमुक अमुक पिक्चर झालं त्यावेळेला काय घडलं बाबा, काय घडलं ते नाही काय तू त्यावेळेस हां ते होय असं मग ते आठवतं. मग बरं हे कुठे सगळं एवढं डिटेल लक्षात ठेवणं मुश्किल झालेलं आहे. बरं माझ्या 250 पिक्चर मराठी आहेत जवळजवळ. त्या 250 पिक्चरची यादीच मला माहीत नाही तर काय. मी ह्याच्यामध्ये विचारलं आपल्या परीक्षा मंडळामध्ये, आपल्या निर्माता मंडळामध्ये, तेव्हा माझी यादी द्या काय आहे ती, देऊ नाही शकली. त्या लोकांनी पहिलं पिक्चर माझं जानकी म्हटलं. अरे जानकी कसं उगाच पहिलं पिक्चर माझं दोन्ही घरचा पावडलं 1971 साली. संजीव कुमार गेस्ट. काय एखादा प्रश्न असेल तर कन्क्लूड करू. हा अजय, हे आमचे मित्र आहेत अजय गंपावर, नागपूरचे आहेत. फार चांगला बुद्धिमान मनुष्य आमचा हा. फिल्म सोसायटीमध्ये वेळ पुष्कळ तो मग्न असतो. सर, असं काही तुम्हाला वाटतं का की मराठीत एकाच प्रकारची कॉमेडी सतत रिपीट होत राहिली? चला हवा येऊ द्या हे एक चांगलं उदाहरण आहे. सई परांजपेची किंवा जाने भी दो यारो सारखी कॉमेडी मराठी चित्रपटात तुमच्यासारखे ताकदीचे नट असतानाही आम्हाला बघायला मिळाली नाही, असं वाटतं का तुम्हाला? एका अर्थाने बरोबर आहे तुमचं म्हणणं. एकाच प्रकारची कॉमेडी तयार झाली शेवटी. कारण काय झालं, माझा एक काळ असा आला की जेव्हा हे संपले कॉमेडीचं हे जेव्हा सुरू झालं आणि त्याच्यानंतर कॉमेडी करत करत मी यशवंत दत्त आणि आम्ही राजाभाऊ आणि अशा त्यावेळेस सुरुवातीला कॉमेडी केली होती. त्याच्यानंतर एक असं आलं की मी आणि लक्षा असा कॉमेडीचा हे सुरू झाला. पण त्यावेळेला रायटरच कोणी असा नव्हता की काहीतरी वेगळी कॉमेडी लिहून देईल. लिहिणारच कोणी नाही. मग तेच हे झालं, एक हिरो हिरोईन, त्याचा कॉमेडियन दोस्त, मग आई बाप, मुलीचे आई बाप व्हिलन, बस, आणि इकडे तिकडे मध्ये मध्ये नाचण्याची कॅरेक्टर, अशी एवढे सुरू झालं. मग त्याच्यातून तेच पुढे सुरू झालं. त्याच्या पलीकडे जाऊच शकले नाहीत लोक शेवटी. पण त्याच्यात सुद्धा कशी मजा येईल एवढे आम्ही बघत गेलो. आणि त्याच्यात आम्ही जवळजवळ 40 ते 45 पिक्चर केले मी आणि लक्षात. त्यात आम्ही एकच गोष्ट केली की लोकांना थिएटरला पर्यंत येण्याची सवय लावली की तुम्ही थिएटरला या, बघा पिक्चर बघा. चांगले वाईट हा नंतरची गोष्ट. जरी वाईट असलं तरी तो बघा, असं अर्थात सांगितलं नाही त्यांना, पण वाईट असेल तर नंतर, पण चांगलं आहे असं समजून बघा आणि चांगलं वाटवून घ्या. तेही नाही सांगितलं त्यांना, पण बघा. दादा बघापासून आपण मराठीतल्या खूप दिग्गज लोकांची नावं घेतल्या की नानांपासून ते दादा कोंडकेंपासून. आता जब्बारभाई तुम्ही दिग्दर्शक म्हणून आणि तुम्ही सुपरस्टार मराठीचे म्हणून एक प्रश्न विचारतोय की मराठीचा इतका सुवर्ण काळ तुम्ही सांगताय, पण आज दाक्षिणात्य चित्रपटांसमोर मराठीचे चित्रपट तेवढा तग धरू शकत नाहीत. मग हा इथल्या प्रेक्षकांचा दोष म्हणायचा की निर्मात्यांचा म्हणायचा, नटांचा म्हणायचा, की आज सुद्धा मी हैदराबादमध्ये सुद्धा काम केलं होतं तिथल्या फिल्म सिटीमध्ये. तिथपर्यंत जाताना 7-8 चित्रपटगृह लागायचे. तिथं आज सुद्धा तिथल्या नटांचे नटींचे मोठे पोस्टर्स लागतात, दह्या दुधाचा अभिषेक होतो, हार घातले जातात, डोक्यावर घेऊन नाचतात पिक्चर म्हटलं की. आपल्याकडे अजून सुद्धा ते येत नाही. म्हणजे खरं तर आपली परंपरा मराठीची किती मोठी आहे, ती अभराव पेंटरांपासून कॅमेरा बनवण्यापासून ते आतापर्यंत प्रभातपर्यंत तिथल्या. पण ते ग्लॅमर आपल्या मराठीला अजूनपर्यंत आलेलं नाही. नेमकं काय चुकतं आपलं? ते काय, हे सगळं शेवटी ऑडियन्सवर अवलंबून आहे. ऑडियन्स हे सगळं ऑडियन्सवर अवलंबून. ऑडियन्स कशा रीतीने घेतं. आता तिकडचे जे लोक आहेत ना, तो प्रेक्षक आहे ना,
हा डिवोटेड आहे फार. ते लोक त्यांच्यामध्ये असं स्पिरिट आहे की आमचं पिक्चर म्हणजे आम्ही ते बघणारच. मग ते कुणीही लागू ते बघा. मी बेंगलोरला जेव्हा गेलो होतो एकदा, तर बेंगलोरला ते एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर 10 थिएटर्स लाईन. त्या 10 थिएटर्समध्ये 9 थिएटर्समध्ये कन्नड पिक्चर होतं आणि एका थिएटरमध्ये फक्त अमिताभ बच्चनचं पिक्चर होतं. म्हणजे हिंदी पण पिक्चर दुसरं कुठलं नाही, एकच, ते सुद्धा अमिताभ बच्चनचं होतं म्हणून होतं. याचा अर्थ काय? लोक 9 पिक्चर्स लागले तरी ते चालतात म्हणून नाही मिळत ना, तर ते लोक काही बाकी देऊ दे, पहिलं पिक्चर आपलं बघणार, हिंदी नाही बघणार. आपल्याकडे आहे तसं नाही. आपल्याकडे चिकार वाट आहे, आपल्याकडे नुसतं परत फिल्म म्हणून पण नाही, नाटक आहे, सिरियल आहे आणि कुठे डान्सचा आणि प्रोग्राम आहे, स्टँडअप कॉमेडी. आम्ही सगळं बघायला जातो, सगळं बघतो आम्ही. घरी बसून आम्ही टी व्ही सगळं बघतो. पण असं थिएटरला जाऊन ते कितीही गरीबातला गरीब माणूस होते, ते थिएटरला जाऊन ते सिनेमा म्हणजे जवळजवळ एक जणू काय दानच अशा रीतीने करत असतात. आपल्याकडे ते स्पिरिट नाही आहे. त्यामुळे अशी जी लोकप्रियता आहे किंवा अशी जी ऊर्जित अवस्था आहे ही मिळणं कठीण आहे फार. जेव्हा आपण आपले लोक पिक्चर डोक्यावर घेऊन नाचू आणि आपणच त्यांचं हे असू, हे मंदिर बनवू, मंदिर बिंदिर ठीक आहे, समजा दूध ओतणं ठीक आहे, दूध प्यायला नाही आपल्याकडे ओततात कसले, तर ते निदान दूध पिण्याची तरी परिस्थिती आली पाहिजे निदान नट लोकांची, असं मला वाटतं. पण ते काय कोणावर अवलंबून आहे? लोकांनी उचलून धरलं. आता लोकांना आम्ही काय सांगू शकत नाही. लोकांना आम्ही सांगितलं तर आमचे एक देतील ठेवून कानाखाली, तुझं काम करतो, तुला कोण सांगितलं आम्हाला जास्ती छानपणा शिकवायला, असं होईल ना. त्यामुळे काय हा सांगण्यात काय अर्थ नाही याच्यात. नाही, याच्यामध्ये बेसिकली एक फरक थोडंसं 1-2 मिनिटात सांगतो. फरक असा आहे की एकतर भाषेवर प्रेम हा एक सगळ्यात महत्त्वाचा. आपण एका मोठ्या हिंदी सिनेमाच्या वटवृक्षाखाली मराठी माणूस होतो. आपलं दुर्दैव असं की आपल्याला हिंदी कळतं आणि आपल्याला हिंदी कळतं, त्यामुळे शेजारी मराठी सिनेमा लागला असला आणि एखाद्या बाजूला मोठा हिंदी सिनेमा लागला की पहिल्यांदा त्या मल्टिप्लेक्समध्ये लोक तिथे जातात. आणि एक प्रेफरन्स थोडा बदलला आहे की तिथे काही हॉलिवूडचे पण सिनेमे बघायला जातात लोक, आणि मराठी माणूस असा आहे की तो विभाग आहे. त्या मानानं तमिळनाडूमध्ये आणि तेलुगूमध्ये दोन्हीमध्ये एक फरक आहे. त्या दोन्हीमध्ये असं आहे की लार्जर दॅन लाईफ अशी त्यांना सवय आहे. आणि त्याचा कारण त्यांचा बेसच सगळ्या सिनेमांचा हा पॉलिटिकल आहे. तुम्ही लक्षात घ्या, तो पॉलिटिकल कंटेंट जो आहे ना त्यांचा, तो इतका प्रखर आहे की तो सिनेमातूनच त्यांना जास्त व्यक्त होतो. त्याच्याकडे नाटक नाही. त्यांचं लोकसंगीत पण माफक आहे, लोक कला पण त्यांच्या माफक आहेत. आपल्याकडे तमाशा लावणीपासून तर कितीतरी गोष्टी आपल्याकडच्या लोक साहित्याच्या आहेत. हा भाग असल्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक, अशोक म्हणाल तसं, एकच एंटरटेनमेंट होते, तुमची सिनेमा राहतो. आणि त्यांची गंमत अशी होते पहा, त्या लोकांनी मेहनतीनं ते लोकांच्या मनावर लादले की तुम्हाला सिनेमा बघितल्याशिवाय पर्याय नाही. आणि गंमत अशी आहे की तुम्ही त्यांचे सिनेमे पहा, ते लार्जर दॅन लाईफ आहेत. सगळे सिनेमे कमर्शियल आहेत. तुम्हाला ज्या अर्थानं समांतर सिनेमा इकडे म्हणला जातो, केरळात केला जातो, केरळमध्ये होतो. केरळची परिस्थिती आपल्याला, केरळमध्ये समांतर सिनेमा आहे. त्यामुळे अदूर गोपाळकृष्णन, शाजी करून सारखे अतिशय एक्सपेरिमेंटल लोक हे तिथे तुम्हाला मल्याळम दिसतात. नेक्स्ट कम्स इन साऊथ इज कन्नडा. ते गिरीश कर्नाड, बी व्ही कारणपासून सगळे गिरीश कासरवल्ली वगैरे लोक आहेत, जे त्यांनी समांतर सिनेमा केला. ते पुष्कळ मराठी जनमानाच्या जवळ आहे. त्यांच्याकडे पण असं मोठं मार्केट नाही आहे जे तेलुगूला आणि त्याला आहे. ह्या 2 भाषा अशा आहेत, तेलुगू आणि तमिळ, की ज्यामध्ये त्यांचं स्वतःचं मार्केट आहे. मार्केट म्हणजे असं आहे बरं का, की रजनीकांतचा सिनेमा असेल, आपल्याला माहिती नसेल त्याचं मार्केट. रजनीकांत सिनेमा जेव्हा जाहीर करतात, तुम्हाला माहीत नसेल, थिएटर बुक होतात. थिएटर बुक होतात ना, कारण त्यांची इतकं शिस्तीत असतं की त्या तारखेला सिनेमा पूर्ण करणार आणि तो दाखवणार. म्हणजे सिनेमा सुरू झाला की 10 ऑगस्टला लागणार म्हणण्यानंतर तमिळनाडूमधली 80% सिनेमे रजनीकांतच्या सिनेमासाठी तयार होतात. आता तुम्ही म्हणाल तयार होतात म्हणजे काय, आणि ही तुलना तुम्ही मराठी सिनेमावर करून बघा किंवा हिंदी करा. तयार होतात अर्थ तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर एखाद्या तमिळ प्रोड्युसर किंवा डिस्ट्रीब्युटर विचारलं, माझ्या थिएटरमध्ये हा सिनेमा लागला पाहिजे असं त्या थिएटरवाल्याला वाटतं, आणि म्हणून तो सिनेमा अनाऊन्स होतो तेव्हा माझ्याकडे हा सिनेमा 10 आठवडे चालणार, तर 5 आठवड्याचे ॲडव्हान्स पैसे तो रजनीकांतला देतो.
केवढं अजबपणे त्याचं शक्य आहे का? हॉलिवूडच्या लोकांना पण शक्य नाही आहे. म्हणजे रजनीकांतने स्वतः पैसे टाकायच्या आधी जिथं सिनेमा लागायचा आहे त्या मंडळीने 50% रजनीकांत केलेले असतात. आणि प्रामाणिकपणे असा आहे की त्याची बाबा नावाची फिल्म आहे रजनीकांतची, जी पहिल्या दिवशी कोसळली. म्हणजे सगळे डिस्ट्रीब्युटर्स केम इन प्रॉब्लेम. तुम्हाला माहिती आहे रजनीकांतनी आठवडा संपायच्या आधी घेतलेले सगळे पैसे, सिनेमा चालत नाहीये माझा म्हणून डिस्ट्रीब्युटर अशोक त्यांनी परत केले, एक्झिब्युटरना परत केले. हा जो एक प्रामाणिकपणा आणि त्या मार्केटेबिलिटीवरती एक विश्वास आहे ना, तो विश्वासच हा तेलुगू आणि तमिळ सिनेमा होता. मराठी सिनेमा हिंदी सिनेमा वर्षाला 300 होता. तेलुगू सिनेमाची संख्या माहिती आहे तुम्हाला? 300. तमिळ सिनेमाची संख्या माहिती आहे? 300. मराठी सिनेमाची संख्या 120. कन्नड सिनेमांची 110 अशी आहे. बंगाली 110. म्हणजे हा मुळातच एक आपण सिनेमा बघण्याचं एक अंतर आहे. आणि याचा दुर्दैव खरंच असतं की आपल्याला हिंदी येतं, त्यामुळे आपला प्रेफरन्स तुम्ही कुणी बघा. आता एक सुट्टी आहे ड्रायव्हरची, पोरं घेऊन सिनेमाला जायचं, कुणी आता चित्रे मॅडम इथं होत्या, त्यांना विचारा की तुमच्या मुलांनी कुठल्या सिनेमाला, शेजारी मराठी सिनेमा लागलाय पण तुम्ही तिथे जाणार की एका हॉलमध्ये मराठी आहे, 4 हॉलमध्ये एक हिंदी सिनेमा लागलाय. तो नट काय, तो काय अभिनय करतो, तो मारा काय करतो, काय करतो हे कोणी जाणत नाही आणि तुम्ही लोक पण जाणत नाही. माझं असं मत आहे की कुठं आता हल्ली वर्तमानपत्रात रविवारच्या अंकात किती सिनेमाचे परीक्षण असतात, येतात का? तर तुम्ही सगळे मित्रात, तुम्ही काय सांगता सर जागाच असते सर, काय करायचं आपण येतात. म्हणजे एवढ्या आवृत्ती आहेत बरं का, जिल्हा गणित आवृत्ती आहेत अशोकांच्या. पण तुम्हाला कुठेही नवीन लागलेल्या सिनेमाबद्दल नवीन मुलं जीव तोडून सिनेमे करतात, मराठी सिनेमे जीव तोडून, पण वर्तमानपत्रांना काही पडलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची पण पुन्हा एक गणित आहे. पण असं साऊथमध्ये नाही, त्यांना काही लागत नाही. तिथे कमल हासन आणि रजनीकांत तिकडे ते आहेत, किंवा आता अलीकडे सूर्य आहे आणि अनेक लोक आहेत त्यांच्याकडे. विजय तो एक भयंकर असे कमालीचे धरिष्ठ पिक्चर करतो, तो विजय नावाचा मुलगा आहे. पण त्यांना विषयाचं आता नवीन हा सिनेमा जय भीम आलेला आहे, अशोकने बघितला ना, त्याला म्हणलं बघतो हेबियस कॉर्पसचा विषय मांडावा असं कोणाच्या डोक्यात होतं, पण त्या डोक्यात आलं आणि त्याने सगळ्या नुसतं तिथे नाही, त्याने ते हिंदीमध्ये डब केला. जेव्हा तमिळ सिनेमा हल्ली चेन्नईला लागतो तेव्हा मुंबईला पण लागतो, पुण्यात लागतो आपल्याकडे. अशी यंत्रणा आपल्याकडे दुर्दैवाची नाही. हा एक त्याचा फरक, हे गणित आहे, हे भौगोलिक गणित आहे, त्याला काय करणार. एनिहाव सगळे प्रश्न संपले असं धरूया. आणि एकच गोष्ट मला अशोकच्या आजच्या बोलण्यातून, अशोक म्हणा की मी खूप खुललो बोलायला, आणि खरंच खूप खुललो, खूप छान अंतरंगातलं जे काय आहे ते सगळं त्यांनी सांगितलं. एकच गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कुठल्याही गोष्टीकडे, जॉनरकडे, कुठल्याही प्रकाराकडे असं एकमेव बघता येत नाही. जसं अशोक उत्तम उदाहरण पु ल देशपांडे आणि चार्ली चॅप्लिन की त्यांची जी काही गंभीर लिखाण आहे किंवा त्यांची जी कॉमेडी आहे याची, त्यामध्ये त्यातला गांभीर्याचा भाग आहे. तर अशोकच्या व्यक्तिमत्वामध्ये आज मला असं दिसतं की ते दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जो विनोद अशोक सराफांना अभिप्रेत होता तो त्याच्या गांभीर्य विचाराच्या मधून आले. मी हे उपहासाने सांगावं, मी हे कोणाला तरी हसवावे सांगावं, पण जाताना डोक्याला टापली मारावी हे विसरत नाही. ही दादा कोंडके, निळू भाऊ, लक्ष्मीकांत आणि अशोक या सगळ्यांची ती एक गंमत आहे आणि ते कधीही या गोष्टी विसरत नाही. ते जाता जाता एक टपली कशी द्यायची, ते टपली देणं हे त्याचं विशेष असतं. फक्त त्यांनी टपली देताना ती विरोधाच्या अंगाने दिलेली असते, पण आपण जर फार विचार केला तर टपली खाल्ल्यानंतर लक्षात येते की अरे हा विचार गंभीरपणे पण मांडला असता, पण त्यांनी काय छान टपली दिली. आणि माझं असं मत आहे अशोक, ही टपली गांभीर्याने बोलण्यापेक्षा जास्त चांगली बसते असं माझं मत आहे आणि ते जास्त लक्षात राहते. म्हणून चॅप्लिन हा चिरंजीव आहे, म्हणून पु ल देशपांडे चिरंजीव आहेत आणि हे त्याचं गम आहे की हे ते आहे की ते त्या अंगाने आलं, त्या अंगाने तो इनोसन्स जो लॉरेल हर्डीचा होता तो राहिला, बस्टर किटलचा राहिला, हे त्याचं मुख्य कारण.
त्यामुळे आज मी अशोकचे आभार मानतो की आज खूप छान 1-2 तास आम्हाला तू दिलखुलासपणे दिले. मी तुझे पण आभार मानतो. तू छान मला खुलवत ठेवलास. तर कामच आहे आपलं, नाही का? इतरांकडे वेगळं असेल, पण माझ्याकडे वेगळं आहे. तुला इतरांना खुलवत ठेवणं तर तुझं एकच वेगळं असेल काम, म्हणजे असं मला वाटतं, अंदाज आहे माझा. अशोक मला पहिल्यांदा जेव्हा बोललं की बाबा काय काय बोलायचं काय लोकांसमोर, म्हणलं काही नाही, कारण मला तो खाजगी बोलण्यात माहिती आहे. एकच गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली, एक दिग्दर्शक बसला की नट बसलाय, तुम्ही दोघं एकत्र काय आल्या, हा प्रश्न पुढे करणे का नाही विचारला. असं एक तुमच्या डोक्यात आला असेल. संधी होती ती, पण ती आमची हुक होती, ती आम्ही केली नाही. त्याचं कारण त्याचा चॉईस होता त्याच्या आड आलेला, त्यामुळे तो त्याचे आता मला त्यात डिटेल जायचं नाही आहे, कारण त्याच्यावरती खूप प्रश्न सुरू होते. पण असं होतं म्हणजे तुमच्या असं लक्षात की जबरपटीचं बसले ते अशोक सरांचा काय विचार, मुलाखत घेण्यापुरतीच आलात का तुम्ही, असं तुम्ही म्हणाल. असं नव्हतं. अशोकला काहीतरी मी ऑफर केलं होतं, पण अशोकला त्याच्यात एक दुसरी भूमिका होती, ती त्याला जास्त आवडली आणि ते खरं आहे, त्याचं प्रामाणिक मत होतं. तो म्हणाला जब्बार मला हे आवडलं, पण मला त्यात जास्त करण्यासारखं आहे, तुम्हाला याद कशाला घेतोय, असं झालं. आता गेज इज युअर्स, तुम्ही तर्क करू शकता, काय नाही त्याला करू गेले का, आपण कशाला बोलतो. हां तुम्ही करा, कुठला सिनेमा असेल हा ज्यात अशोक यायचं होतं, अशोक म्हणाला की मला ते करायला आवडलं, असा काहीतरी एक होता सिनेमा, तर मला त्यात आजच्या त्याच्या याला महत्त्व जास्त द्यायचं. म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली, अशोकनी अभिनयाचे गांभीर्याचं अंतरंग उलगडून दाखवलं, ही तुमची कॅशलाईन मला अभिप्रेत आहे. पण जब्बार पटेल आणि त्यांनी काय केलं, ही कॅशलाईन मला नको, त्यामुळे तुम्ही टाळतो आणि नंतर केव्हा तरी मी सांगेन. पण जब्बार पटेलांची स्टाईल ही निश्चित म्हणजे वाखाणण्यासारख्यानी आहे, टॉपच आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे काय असतं, सिंहासनसारखं पिक्चर बनतं आणि सिंहासनसारखं पिक्चर लोकांना भिडतं. म्हणजे हा राजकारणाचा सब्जेक्ट सगळ्यांनाच आवडेल असं नाही, पण सिंहासन पिक्चर असं झालं की ते तळागाळातून सगळ्यांना आवडलं. पण त्याप्रमाणे ते प्रेझेंट केलं गेलं ना, हे इतकं मस्त होतं की त्याला काही तोड नाही. त्यामुळे असं म्हणता नाही की ते त्यांची स्टाईल आहे, त्यांनी त्या स्टाईलने त्याने बनवलं, पण ती स्टाईल सुद्धा स्वतःची लोकांना आवडायला लावली. उंबरठा दी बेस्ट पिक्चर उंबरठा, म्हणजे ज्या पद्धतीने गेलं आणि त्या पद्धतीनं मांडलं गेलं लोकांपुढे ना, खरोखर विचार न करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा तो असं आपण त्याला म्हणू शकेल की तो फक्त त्या समांतर याचाच आहे असं आपण नाहीच म्हणू शकत. तर त्याला ह्याची पण जास्ती चांगली माहिती आहे, ही आपल्याला लक्षात येतं की लोकांना काय पाहिजे. आता काय बाकीचे जे लोक आहेत ते लोकांना काय पाहिजे हे पिक्चर त्याचप्रमाणे पिक्चर करतात ना, पण ते करत असताना लोकांना काय पाहिजे असतं, लोकांना काय आवडेल याचं ध्यान ठेवणं ही मोठी गोष्ट आहे सगळ्यात. आणि जब्बारला ते बरोबर जमलेलं आहे असं मला निश्चितपणे वाटतं. हे 2 मित्रांचं बोलणं होतं, जास्त लक्षात घ्या. मित्रांचं बोलणं ऐकायचं तर जरा तुम्हाला वेगळं नाही ऐकायला लागेल. नाही असं आहे. आणि खरोखर आणि हे पहा, शेवटी अशोक हा एक नट आहे, माझ्याकडे असं काही असं होऊ शकेल म्हणजे उद्या भविष्यामध्ये तो मी एकत्र येणार नाही असं काही नाही आहे, केव्हाही होऊ शकतं ते. फक्त एक मात्र कायम आहे, मी कायम ठेवलंय, मी कधीही नटावर काही लाद दिले नाही. चॉईस इज हिज, शेवटी अल्टिमेटली त्याला डिस्प्ले करायचा असतो. त्यामुळे यातून काय कोणाला करायचं असतं ते असतं. कुठल्याही माझ्या नटाला मी हे तो करायचा जबर का असं मध्ये कधीही लादलेलं नाही, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. आणि काही वेळा बऱ्याच वेळेला रायटर्स पण करून पण एक हे येतं माहिती आहे ना, भूमिकेचा एक भाग आहे. त्याचा निळूभाऊ आणि डॉक्टर लागू ह्या दोघांनी भूमिका करायच्या, सामनामध्ये स्क्रिप्ट लिहितानाच तेंडुलकरांनी लिहिलेलं होतं. म्हणजे मी दिग्दर्शक स्क्रिप्टच्या नंतर आलो सामनामध्ये, त्यामुळे निळूभाऊ आणि डॉक्टर काम करणार आहेत हे मला तेंडुलकर म्हणजे ते दोघे काम करणार आहेत, त्या दोघांना डोळ्यासमोर ठेवून मी ती स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. आता तू बघ तुला काय करायचं. अशाही गोष्टी घडतात. तर कित्येक वेळेला अशोकला डोळ्यासमोर ठेवून काही भूमिका गेलेल्या असतात. आणि मला नक्की खात्री आहे की शंडाने अक्षरशः तुला डोळ्यासमोर त्यांनी ती फिल्म 1 उडाण दिवस केला असता. पण तसं काय बघ, त्यांनी जे लिहिलं होतं कित्येक वर्षापूर्वी लिहिलेली गोष्ट होती ती. मी स्क्रिप्ट करतो नाही, स्क्रिप्ट करताना सुद्धा मुळाची गोष्ट एका माणसाची आहे, ज्या माणसाची गोष्ट आहे ती त्यांनी कित्येक वर्षापूर्वी लिहिलेली आहे. ती गोष्ट सापडली म्हणून त्याच्यावर पिक्चर केला गेला. आणि एका माणसाचं एका दिवसातच सगळी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतची गोष्ट आहे ती. मला म्हणायचं होतं की हे शंडाने सांगितले अशोक शिव कोणी करतात, अशोक कोण सांगतो असं असतं त्या लेखकाचा. त्याच्या मी सांगतो तुम्हाला,
तो आता थोडासा यांनी बोलतोय, पण ते खरंच आहे की तो कोण करील बा, कोण करील बा, कोण अक्षरशः तुम्ही अशोकला द्या, आणखीन याला पर्याय नाही असं असतं. तसा अशोक ते व्यक्तिमत्वच असं आहे की लोकांना त्याला तो एका विशिष्ट गंभीर जबरदस्त आवडतो. आणि काही भूमिका त्याच्या अशा आहेत की ते विनोद असताना संडे तो 2 अशा लाईन घेतो की एकदम प्रचंड एकदम गांभीर्य येऊ शकतो. त्याचं ते सेन्स ऑफ टायमिंगचं प्रकरण की तो बडबड बडबड करा एकदम थांबून कुठेतरी पॉजमध्ये जाऊन गड्या आयुष्य म्हणजे असं नाही असं बोलल्या बरोबर तुम्हाला गदगदर होतं. असं हे जे आहे तर असा आमचा हरवणारी मित्र आज ते पुण्याला आला. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी आग्रह केला, नाही तर नॉर्मली आपण वेगळ्या ठिकाणी घेतो तुषारला माहिती आहे, पण आज खास पत्रकारांच्या प्रेमामुळे आणि एवढे सगळे पत्रकार आज अशोकच्या या प्रेमासाठी इथं आले. आणि त्यामुळे हे तुझं कारकिर्दीचं 50 वर्ष आम्ही पुणेकरांनी इथं साजरा केलेला आहे. काल पण झालं, काल तुम्ही बघितलं स्टँडिंग ओवेशन होतं सगळ्या लोकांनी काल दिलेलं. काल म्हणजे कोविड वॉरियर्स असं एक मोठं असलेली 4 माणसाबरोबर आणि आमचा एक अशोक त्याच्याबरोबर असा उभा असं कालचं ओपनिंगचं चित्र होतं. काल काही गोष्टी ज्या चांगल्या घडल्या तर महापालिकेचा पहिल्यांदा याच्यामध्ये सहभाग आला.